ते मागच्या पुढे या किरण माग तुम्हीच सगळ्यांना घेऊन म्हणजे बसतील पुढे माग आप्पा पुढे आप्पा गाडे मागून जागा आहे ना इकडून काय तुम्हाला भैया मागच्या बाजूला जाऊ द्या ना सगळे इथं माग जागा आहे ना बसायला. ओ खासदार साहेब आता सुरू करू आपण जाऊ द्या बसतील उन्हात सूत्रसंचालक कोणी त्यांनी कार्यक्रम सुरू करावा. संभा तिकडल्या बाजूला जागा आहे तिकडल्या बाजूला गणेश तुम्हीच जा घेऊन सगळ्यांना. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समोरचे निलेशजी लंके साहेब यांनी सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज मोठादेवी गडावर संदीप आई त्याला घेऊन जा संदीप चरणी हात लीन करण्यापेक्षा होण्यासाठी आपण या घेऊन ठिकाणी जायचं आपण लोकं सर्वजण पुढं. उपस्थित आहोत. या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक उपस्थित पुढं जा. आहेत राज्याचे नामदेव जा नेते तूच घेऊन जा त्यांना. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष आमदार जयंतजी पाटील साहेब. हे पाच समोर कोपऱ्यातले ना उभे नका राहू कृपया खुर्च्या इकडे बाकी आहेत. या पुढे ठिकाणी तिकडून. उपस्थित आहेत आमदार लवजी कानडे साहेब, माजी आमदार साहेबराव नाना दरेकर, शिवसेनेचे नेते शशिकांत गाडे सर, पुढचे माग आहे बरं इथून. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दळवी साहेब, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जयंतजी वाघ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, बाजीराव माजी मंत्री सगळ्यांना आणि राहुरी नगर पाथर्डी विधानसभेचे आमदार प्राजक्तदादा तनपुरे, श्रावण घेऊन जा त्यांना सगळ्यांना माग. आदरणीय प्रताप काका डाकणे, आदरणीय मौलाना साहेब, आदरणीय जिल्हा बँकेचे संचालक संपतराव मस्के साहेब, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शेळके साहेब. या मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये भगवानराव बेरड मामा, आदरणीय बाबर साहेब, मंचावर अनेक मान्यवर शेवगाव पाथर्डी माग आहे ना जागा बसायला उन्हात कुठं उभा राहता. प्रदेश उपाध्यक्ष शौकत भाई तांबुळी, लोटके सर, माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक भैया कळमकर, नगरसेवक बाळासाहेबजी बोराटे, शेवगाव पाथर्डी मोहनराव मोहनराव साहेब, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि नगर जिल्हा राष्ट्रवादीचे निरीक्षक आणि ज्येष्ठ नेते आदरणीय अंकुश अण्णा काकडे हे जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित आहेत नगर, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, पारनेर, कर्जत, जामखेड या सर्व परिसरातून आलेले, नगर शहरातून आलेले अनेक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, आपण सर्वजण आमच्या या ऐतिहासिक पाथर्डी नगरीमध्ये आलात आणि विशेषतः आई मोठा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपणा सर्वांना माहिती आहे आपले आघाडीचे उमेदवार आहेत आमदार निलेश लंके साहेब आणि त्यांच्या प्रचाराचा आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे. आपण सर्व ज्ञात आहात की दरवर्षी आमदार लंके साहेब नवरात्रामध्ये मोठा देवीला येतात आणि ते एकटे येत नाहीत, तर पारनेर नगर या परिसरातून लाखो महिला भगिनींना या ठिकाणी दर्शनासाठी घेऊन येतात. त्यावरून लक्षात येते की आई मोठ्या देवींच्या चरणी त्यांची किती श्रद्धा आहे आणि या श्रद्धेला अनुसरूनच आज त्यांनी या ठिकाणी शुभारंभ जो करायचा ठरवला. शरद पवार साहेबांना भेटून आल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं की मला मोठ्याला यायचं आहे आणि त्या तिथूनच आपण या सेवेचा शुभारंभ करूया. आणि आज ते या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने एक खात्री देतो. या ठिकाणी जयंत पाटील साहेब आहेत, त्यांनाही सांगतो आणि आमच्या सर्व आघाडीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही सांगतो की आमच्या या पाथर्डी, शेवगाव, नगर, राहुरी
आणि पाथर्डी या दोन्ही मतदारसंघाचे आमचे नेते प्राजक्तदादा आणि प्रताप काका यांच्या वतीने सांगतो की अतिशय मोठं मताधिक्य आम्ही या तिन्ही तालुक्यातून आपल्याला देऊ, या आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून माझं लांबलेले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. मी फक्त 1 मिनिटासाठी उभं राहिलो. माझी सूचना आहे की मला आदरणीय पाटील साहेबांनी सांगितलंय त्यांना काही महत्वाच्या बैठकीसाठी मुंबईला लवकर जाण्याची गरज आहे. मी मोजके 3-4 भाषणं ठेवणार आहे. मी म्हणजे आमची सगळ्यांची चर्चा केली नाही तर मला हे करताल, कारण इथं खूप वक्ते आहेत, खूप मान्यवर आहेत. पण पाटील साहेबांना 1 वाजेपर्यंत 1:15 वाजेपर्यंत हेलिकॉप्टरने निघायचं आहे. मी फक्त या ठिकाणी उल्लेख करतो, जिल्हाध्यक्ष फाळके तात्या, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दक्षिणेचे सन्माननीय राजेंद्र दळवी उपस्थित आहेत, सन्माननीय शशिकांत गाडे सर आहेत, सन्माननीय राजेंद्र दळवी झाले, त्याच्यानंतर आमचे जयंतराव वाघ काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, किरण काळे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत. हा प्रोटोकॉल पार्टीचा आहे. अभिषेक नंतर आमदार आहेत. आमदार लहू कानडे साहेब आहेत, आमदार प्राजक्तदादा तनपुरे आहेत. या ठिकाणी सगळे नाव घेणं शक्य होणार नाही. मी हे नाव जिल्ह्याचे प्रमुख घेतलेले आहेत. त्याच्यानंतर माजी आमदार आणि आपल्या सीमेवरतीच सतत आपल्याशी संपर्क असलेले आदरणीय दरेकर नाना आहेत. त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे अंकुश अण्णा निरीक्षक, आपल्या जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे निरीक्षक माजी महापौर अंकुश अण्णा काकडे आहेत. जे बाळासाहेब आमचे बोरटनगरचे आहेत, अभिषेक कळमकर आहेत, बाळासाहेब हराळ आहेत. नावं घेतलं तर खूप आहे. पाथर्डी काँग्रेस, पाथर्डी शिवसेना, शेवगाव काँग्रेस, शिवसेना दोन्ही तालुक्याचे प्रमुख इथं उपस्थित आहेत. त्यांचे सगळे पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. सगळे सन्माननीय मान्यवर आहेत. माफी मागतो आणि फक्त एक त्या जयंत पाटील साहेबाचा सत्कार या ठिकाणी आपण एक सत्कार घेऊ. बाकीच्या सत्काराला वेळ घालण्याचा अर्थ नाही. माफ करा, आपला सगळ्याचा सन्मान झाला असं गृहीत धरा. आणि मी सगळ्या जिल्ह्याच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना विनंती करतो, निलेश लंके साहेब आणि आपण त्यांचा सगळ्यांनी सत्कार करावा. जयंत पाटील साहेबांचा सत्कार या वेळेस होईल. बाकी मग मोजके भाषणं होतील. चला सत्कार फक्त. आणि जिल्हा परिषद सदस्य संदेशजी कारले आणि जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ झोडके यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. त्यांचंही स्वागत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, त्याचबरोबर प्रदेश सरचिटणीस आदरणीय प्रताप काका ढाकणे, भावी खासदार निलेशजी लंके साहेब व सर्वच मित्र पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जयंतराव पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्वांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या सन्मानाचं आपण स्वागत करायचं आहे. डाव्या बाजूला जे मान्यवर आलेले आहेत त्यांना विनंती आहे समोर आपण येऊन बसावं, नाहीतर यानंतर त्याच्या पुढे येऊन बसलं तरी चालेल. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय फाळके तात्या यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब, राज्याचे माजी राज्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आमदार प्राजक्तदादा तनपुरे, आमदार लहूजी कानडे, माजी आमदार साहेबराव नाना दरेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे सर, राजेंद्रजी दळवी सर, रावसाहेब
खेवरे नाना या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्ह्याचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक माजी महापौर पुण्याचे अंकुश अण्णा काकडे, प्रताप काका ढाकणे या ठिकाणी अनेक नेते मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष, नुसती महाविकास आघाडीच नाही तर देशामध्ये इंडिया आघाडीचा आपण जो नारा दिलेला आहे त्या इंडिया आघाडीमधील सर्व घटक पक्ष, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वाघ साहेब आणि सर्व आम आदमी पार्टी वगैरे या सगळ्या मित्र पक्षांचे सहकार्यांचे जिल्हाध्यक्ष या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. घाईघाईमध्ये आपला स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ या ठिकाणी ठरला. खरं तर काही तांत्रिक अडचणीमुळं माजी आमदार निलेश लंके, मी जाणीवपूर्वक बोलतो कारण त्यांनी 3 दिवसापूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा का द्यावा लागला याच्या मागची भूमिका आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी सांगितली पाहिजे. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण, कूटनीतीचं आणि सुडाचं राजकारण हे सध्या घडतंय. मग तांत्रिक दृष्ट्या कुठेतरी अडचणीत आणायचं, लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक लावायची, असणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवायचं, या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला 3 दिवसापूर्वी राजीनामा द्यावा लागलेला आहे. खरं तर राजीनाम्याच्या घटनेची सगळी वस्तुस्थिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. ज्या जनतेनं पारनेर नगर मतदारसंघातल्या जनतेनं 5 वर्षासाठी आमदार निलेश लंकेंना त्या ठिकाणी विधान भवनामध्ये पाठवलं होतं, त्यांना 5 महिने कमी असताना राजीनामा द्यावा लागलेला आहे. आणि राजीनामा दिल्यानंतर पूर्वी आपण हा जनसंवाद यात्रेचा शुभारंभ 1 तारखेपासून करणार होतो, पण तो महाविकास आघाडी आणि इंडियाच्या माध्यमातून करण्याचा आपला निर्णय झाला. आणि त्यामध्ये आज प्रामुख्यानं आमदार जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, त्यानंतर संजयजी राऊत साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात हे येणं आपल्याला अपेक्षित होतं. परंतु काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे, काही दिल्लीला बैठका असल्यामुळे 2 नेते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत. आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आमदार लवजी कानडे साहेब या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत आणि शिवसेनेचे सगळे जिल्हा प्रमुख या ठिकाणी आपलं संजय राऊत साहेबांचं प्रतिनिधित्व करतायत. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जयंत पाटील साहेबांना पुढच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाला जाण्याचं असल्यामुळं आपला हा श्रद्धास्थानाच्या ठिकाणचा स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ त्यांच्या या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज साजरा होतोय. खरं तर ही लढाई आहे आणि ही धनशक्ती विरुद्ध एका सामान्य व्यक्तीची लढाई आहे आणि ती या दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी हातामध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून 13 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये, 13 मेला होणाऱ्या मतदानामध्ये आपल्याला जरी आज माजी आमदार निलेश लंके असं म्हणावं लागलं असलं तरी त्याबरोबर भावी खासदार म्हणून सुद्धा त्यांचा या ठिकाणी मी उल्लेख करतो. या मतदारसंघाने ठरवलेलं आहे की आपल्याला खासदार हा सर्वसामान्य लोकांमध्ये बसणारा उठणारा करायचा आहे आणि म्हणून निलेश लंके यांना खासदार होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. फक्त आता आपली जबाबदारी आपल्याला मतदाराला मतपेटीपर्यंत न्यायचंय, ते मतदान घडवून आणायचंय. अजून आपल्याला फॉर्म भरायला
18 तारखेपर्यंत वेळ आहे. 18 नंतर फॉर्म सुरू होणार आहेत आणि तिथून पुढे निवडणुकीची सर्व लढाई सुरू होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबीमध्ये अनेक प्रश्न आपल्या पुढे नेते मंडळी ते मांडतील, मी त्याचा उहापोह करणार नाही. पण येणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला निलेश लंके यांना खासदार केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. आणि ही शपथ आज या मोहटाईच्या मंदिरामध्ये त्यांच्या दारामध्ये आपल्याला घ्यायची आहे. आणि जे श्रद्धास्थान आपलं या ठिकाणी आहे, की ज्याच्या दारामध्ये निलेश लंके दरवर्षी लाखोनी महिला आपल्या या ठिकाणी आणतात आणि त्यांना मोहटाईचं दर्शन देतात. आणि म्हणून त्या मोहटाईच्या दारामध्ये आपल्याला हा पण करायचा आहे. निश्चितपणानं या भावना ह्या सर्वसामान्यांच्या आहेत. ही कांद्याची आणि लिंबाची जी संत्र्याची माळ गाळ्यात घातली, खरं तर हे भावना प्रत्येक माणसाच्या आहेत आणि त्या माणसाच्या भावना मतपेटीमध्ये आपल्याला उतरवायच्या आहेत. एवढीच अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी या ठिकाणी विनंती करतो की नेत्यांकडून एक सूचना आलेली आहे. मौलाना इर्शाद मखदुमी साहेब, अध्यक्ष जामियत उलेमा हिंद, यांना 1-2 मिनिटं विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर्व वक्त्यांना विनंती आहे, आपण थोडक्यात बोलावं, कारण साहेबांना पुढे जायचं आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद. इज्जत महाब आदरणीय प्रोजेक्ट दादा तनपुरे, हमारे आमदार श्री रामपुर के लहू कानड़े साहब जी, और हमारे मामा जयंत पाटिल साहब और सारे उपस्थित मान्यवर स्टेज पर, मैं सिर्फ यही कहना चाहूँगा कि आज वक्त और हालात की ज़रूरत ये है कि मुल्क जिन हालात से गुज़र रहा है वो आपके सब सामने हैं. हमने पूरे ज़िले के मुसलमानों ने ये बात तय की है कि हम दक्षिण से हमारे लंके साहब को भरपूर वोटों से जिता कर देंगे इंशाअल्लाह, और हमारे उत्तर में हमारे वाकचौरे साहब को जिता कर देंगे इंशाअल्लाह. और मैं उम्मीद करता हूं लंके साहब से, जिस तरह उन्होंने कोविड के काल में लोगों की सेवा की है, इसी तरह आइंदा भी वो तमाम समाजों को, जिस तरह शिवाजी महाराज साहब ने पूरे सर्वधर्म और जाति को साथ में लेकर उन्होंने काम किया था, ये चंद ऐसी शक्तियाँ आ गई है मुल्क पर जो राज कर रही है, जिसने हिंदू मुसलमान के दरमियान में एक तेढ़ निर्माण किया है. हम इस इलेक्शन के जरिए इनको ये जवाब देंगे कि हिंदू मुस्लिम सब में एकता है. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. मैं इतनी बात कहकर आप पूरे देशवासियों को, जिलावासियों को ये एक लेसन, एक दर्स, एक सबक देना चाहता हूं कि हम सब इत्तेहाद इत्तेफाक से रहेंगे, किसी भी तरह का कोई तेड़ जाति की बात नहीं करेंगे, एक इत्तेहाद से रहकर हमारे निलेश लंके जी को चुनाएंगे. वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय एक प्रताप काका ढाकणे. एक मिनिट. या ठिकाणी मुंबईवरून संजय राऊत साहेबांचा संदेश या ठिकाणी आपल्यासाठी येणार आहे. आमदार जयंत पाटील साहेब यांच्या फोनवरती ते लावलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांशी या ठिकाणी बोलत आहेत. राऊत साहेब बोलू शकता आपण. हॅलो हा साहेब बोला आपण. हॅलो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. जय महाराष्ट्र. मी खरं म्हणजे आज माननीय जयंतराव पाटील यांच्याबरोबर येणार होतो आजच्या आपल्या यात्रेसाठी शुभारंभाला. निलेश लंके हे ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा लढ्यामध्ये उतरलेले आहेत, हुकुमशाही असेल, लोक त्यानंतर संविधानाच्या बचावासाठी असतील, तुमच्या जिल्ह्यातल्या दहशतवादाविरुद्ध असेल, महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. आणि कधी काळी निलेश लंके शिवसैनिकच होते. त्याच्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना कायम आशीर्वादच दिलेला आहे, आपल्याला माहित असेल. पण आजच्या या सोहळ्यासाठी, कार्यक्रमासाठी इच्छा असूनही येता आलं नाही.
पण मी इतकं सांगेन की ही यात्रा पुढे चालणार आहे. यात्रेच्या सांगता सोहळा जो आहे 16 तारखेला 16, तर त्यांनी माननीय आदित्य ठाकरे यांना येण्याची विनंती केली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आदित्य साहेबांनी त्यांची ती विनंती मान्य केली आहे 16 तारखेला येण्यासंदर्भात. आणि मधला एखादा दिवस पकडून मी स्वतः त्यांच्या आता यात्रेमध्ये सहभागी होईन. महाविकास आघाडीच्या 48 जागा आपण एकत्र लढतो आहोत. आणि जयंतरावांना सांगेल, सांगली असेल, भिवंडी असेल, नगर असेल, या सर्वत्र आपण एकत्र या सगळ्या 48 जागा लढू. आणि दिल्लीमध्ये आम्हाला पाहण्याची फार इच्छा आहे. आपण सगळ्यांनी त्यासाठी काम करू. तूर्त मी एवढंच सांगतो, कारण मी स्वतः रायगड जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात आहे, पण लवकरच नगर जिल्ह्यामध्ये येईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय प्रतापकाका ढाकणे हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. ए थांब रे बाबा, ए थांब रे बाबा, थांब. तू तरी पोचली. अच्छा, जोर आला काय? होऊ दे एकदा. हा जोरात. खासदार निलेश लंकेंचा, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा, आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंचा, विजय असो, आदरणीय सोनिया गांधीजींचा. बस 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 बस, महिनाभर फुकायचे दमदारा. आजच्या या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आणि माफी मागतो सर्व सन्माननीय आदरणीय व्यासपीठ, आपले सर्वांचे लाडके उमेदवार, सन्माननीय आपल्या सगळ्यांचे मित्र स्नेही, तुमचं आमचं पोरग, तुमचा आमचा भाऊ निलेश लंके साहेब, सर्व शेवगा पाथडीतले तिन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी, दक्षिण भागातल्या लोकसभा मतदारसंघातून उपस्थित असलेले तिन्ही पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या तरुण भावांनो, उपस्थित पत्रकार मित्र, मी देखील अधिक वेळ घेणार नाही, कारण आज मुख्य भाषण पाटील साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे. मी केवळ पाथडीत कार्यक्रम असल्यामुळे आपल्या समोर उभा आहे. पुढच्या महिनाभर आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला भेटायचं आहे. आपण सर्व प्रमुख माणसं आज देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रत्येक क्षेत्रातली परिस्थिती कुठल्या स्वरूपाची याची कल्पना आपल्याला आहे. हा देश कुठल्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न चाललाय हे आपल्याला समजतंय. आणि म्हणून 2024ची ही लोकसभा निवडणुकीची ही कोणत्या पक्षाची, कोणत्या नेतृत्वाची, कोणाच्या पुढारपणाची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक सवाल घेऊन निघालेली आहे की या देशाच्या राज्यघटना आहे तिचं अस्तित्व टिकून ठेवायचं की नाही, या देशातला लोकशाही प्रकार जो आम्ही स्वीकारला तो टिकवायचा की नाही, आणि या देशातला शेतकरी जिवंत ठेवायचा की नाही, बहुजन समाज जिवंत ठेवायचा का नाही, याचं उत्तर घेणारी ही निवडणूक 2024ची निवडणूक आहे. आणि तुम्ही आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते आहोत. आज तुम्हाला कुठंतरी राजकीय भाषण करण्याची गरज नाही, आम्ही निवडणुकीच्या काळात अवश्य करू. पण तुम्हाला गावागावात संदेश हा घेऊन जायचा आहे की 10 वर्ष या देशातल्या जनतेने जे भोगलंय ते पुढच्या काळात भोगावं लागेल का. आणि आज आम्ही शहाणे नाही झालो तर पुढच्या काळातल्या नव्या पिढ्या आपल्याला शण्य म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आज आम्ही कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडलो, कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला दिशाभूलला फसलो, आणि उद्या दुर्दैवाने जर चुकीचा प्रकार घडला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना आणि स्वीकारलेली प्रजासत्ताक लोकशाही की ज्याच्यासाठी 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, पंडित नेहरू असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली 150 वर्ष स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली.
शहीद भगत सिंग सारखे शेकडो तरुण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुमच्या आमच्यासाठी फासावरती हसत गेलेले आहेत. आणि याच्यानंतर हा देश स्वतंत्र झालाय. याच्यानंतर ही राज्यघटना आली आहे आणि या राज्यघटनेने लोकशाही स्वीकारली, धर्मनिरपेक्षता या राज्याने स्वीकारली, समानता स्वीकारली, न्याय अधिकार सगळ्यांना देण्याचा अधिकार राज्यघटनेला तुम्हाला आम्हाला दिला. राज्यघटना अस्तित्वात असतानाही केवळ लोकशाहीच्या मेजॉरिटीच्या आधारे या केंद्रातल्या सरकारने लोकहिताच्या विरोधात निर्णय घेतले. मूलभूत स्वयंसंस्था त्यांच्यावरती नियंत्रण मिळवलं. या अप्रत्यक्ष हुकुमशाहीकडे जाण्याचे हे संकेत 10 वर्षात तुम्ही आम्ही पाहिलेत. आज जो कोणी विरोधात बोलेल त्याच्यावरती ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या मार्फत त्याची मुस्कटदाबी केली जाते. आणि उद्या जर 24ला ह्याच पद्धतीचं सरकार आलं तर राज्यघटनेला हात मंडळी लावू शकतात आणि उद्याचं भविष्य नव्या पिढीचं संपून जाऊ शकतं. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार आहे की उद्याचं सरकार देशातलं कोणाचं असावं. की जे सरकार आमचं 78 वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार असेल त्या कालखंडात या देशाची घटनेचं रक्षण करण्याचं काम काँग्रेसने केलं. या देशाला, ज्या देशाला गारुडाचा देश म्हटलं जात होतं, तो देश 78 वर्षामध्ये हा देश इथपर्यंत आणला. आणि या सरकारनं ह्या देशाची सगळी मालमत्ता विकायला काढली. या सरकारनं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल. आज महाराष्ट्रापुरतं आम्हाला बोलायचं ठरलं. आज शेतकरी संकटात आहे. आता आमचा तरुण मित्र कांद्याची माळ घेऊन आला, त्याला भाषण करायची इच्छा होती, परंतु दुर्दैवाने वेळ कमी असल्यामुळे त्याला थांबावं लागलं. उद्या प्रचारात तो नक्कीच भाषण करेल. आज शेतकऱ्याबद्दल तुम्हाला आम्ही काही सांगायची गरज नाही. तुम्ही प्रत्येक जण शेतकऱ्यातले एक राबणारी माणसं आहात. आज ऊस सोडतात तर कुठल्याही शेतीमालाच्या भावाला हमी राहिली नाही. आज तोट्यामध्ये शेती आहे, शेतकरी आत्महत्या करतायत. आणि आपण ज्या भागात आहोत त्या दक्षिण भागात दुष्काळातला 70% भाग आहे. त्या दुष्काळातल्या शेतकऱ्याची अवस्था दुधापासून पिकापर्यंत काय ह्याची जाणीव तुम्हाला आहे का? शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाचा विषय केंद्र सरकारच्या हातात आहे. आयात निर्यातीचं धोरण चुकली तर त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या मालावरती होतो, भावावरती होतो. आणि ज्या सरकारनं 10 वर्ष तुमची आमची पिळवणूक केली ते सरकार पलटी केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला गप्प बसता येणार नाही. आज कोट्यावधी तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाही, हे सगळी जाणीव तुम्हाला आम्हाला ठेवावं लागणार आहे. आणि शेवटचा एक मुद्दा सांगेल की आज महाराष्ट्रामध्ये दिल्ली जर घाबरते फक्त शरद पवार या माणसाला घाबरते. कधी कधी संख्येवरती ताकद नसते भावांनो. आज महाराष्ट्राची शेवटची आशा ही शरदचंद्र पवार साहेब आहेत की गेली 50 वर्ष पवार साहेबांनी पुरोगामी विचारसरणी, शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी ही जान प्राणापेक्षा जास्त जपली. 60 वर्ष कृतीशीलपणानं राजकारण केलं. केवळ भाषणापुरतं शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतली नाहीत तर तो विचार कृतीमध्ये 60 वर्ष या राज्यामध्ये त्यांनी अंमलात आणला. मग तो मंडल आयोग असेल, आंबेडकरांचं विद्यापीठाला नाव द्यायचा विषय असेल, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्याचा विषय असेल, या महाराष्ट्रातल्या महिलांना पुरुषा इतकंच न्याय मिळाला पाहिजे, 50% आरक्षणाचा विषय असेल, असे अनेक विषय म्हणले. आज 20 वर्षाचा पवार साहेबावरती बोलायला निघतो, त्याच्या बापाला विचारलं पाहिजे त्यांनी की या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल शेतकऱ्यांसाठी तर 72 नालाबंदीची कर्जमाफी देशात पहिला माणूस होता की पहिली कर्जमाफी शेतकऱ्याला ही पवार साहेबांनी नालाबंदीची दिलेली आहे. तर आजच्या 70,000 कोटीचं उदाहरण तुमच्या पुढे आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या शेतकऱ्याला, तुमच्या आमच्या बहुजन समाजाला आणि या महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर या महाविकास आघाडीला आपल्याला ताकद द्यावा लागेल. निलेश लंकेबद्दल मी काय तुम्हाला सांगावाशातला भाग नाही. मिळाले ते भाकरीचा तुकडा चालता चालता खाणारा, गरीब घरात जन्मलेला, साध्या शिक्षक मास्टरच्या घरात जन्मलेला, आज पत्राच्या खोलीत राहत असलेला, रस्त्यावरती उभा राहून कोणातही बसणारा उठणारा तुमचा आमचा निलेश आहे. मी खासगी त्याला अरतुरा बोलतो. मला अनेक वेळा जर म्हणतात तो आमदार आहे तर उद्या खासदार होईल, पण मला निलेश बोलण्यात जे आनंद आहे, जे प्रेम आहे, ते प्रेम मला निलेश लंके साहेब म्हणण्यात नाहीये. निलेश माझा लहान भाऊ आहे आणि म्हणून हा लहान भाऊ खासदार होणं ही निलेशची गरज नाहीये, गरज तुमची आमची. निलेश तुम्हाला रात्री 12 वाजता भेटतोय, पहाटे 3 वाजता भेटतोय, मिळेल तर तुकडा खातोय, जिथं पाहिजे तिथं बसतोय आणि त्याचं मनगड हाताला धरता येईल ते मनगड, त्याचं मनगडच अधिक बारीक आहे, कुणी हाताला धरू शकतं आणि हाताला धरून बसवू शकतो. हा तुम्हाला खासदार पाहिजे की फोन न घेणारा,
आणि आपल्या थाटात राहणारा खासदार पाहिजे. हे साधं उदाहरण तुम्हाला द्यायचंय. कोण खासदार पाहिजे? कारण खासदार हे तुम्हाला सांगायचंय, हे गावागाव जाऊन तुम्हाला सांगायचंय. आज त्या खासदारबद्दल मला आज बोलायचं नाही, मी भाषण करतील प्रचाराच्या काळात. पण जो तुमच्या आमच्यात बसतोय, जो आम्हाला सहज भेटतोय, तो आमचा लोकप्रतिनिधी पाहिजे का केवळ मोठेपणासाठी खासदारकी मिरवणारा खासदार पाहिजे, याचा विचार तुम्हाला लोकांना समजावून सांगावा लागणार आहे. आणि म्हणून भावांनो, एक लक्षात ठेवा की आज तुम्हाला पेटून उठावं लागेल. हे फक्त कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतलेला आहे. याच्यानंतरचे मेळावे जंगी असतील, ताकदीचे असणार आहेत. केवळ परवा रात्री निरोपाला पाटील साहेब, राऊत साहेब येत आहेत आणि म्हणून आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांना इथं आयोजित करून सगळ्या मान्यवरांनी बोलवलंय. इथून घेतल्यानंतर गावागावात उठा, पेटा. आणि माझी विनंती तरुण भावांना, आज माझे तरुण मित्र निलेशच्या सोबत फार मोठ्या ताकदीने आहेत. आज उमेदवाराच्या मागं हिंडण्यापेक्षा तुमचे नाते गोते सोयरे धायरे अख्ख्या दक्षिणात जिथं जिथं संबंध आहेत त्या प्रत्येक तालुक्यात तुमच्या मनाने जा. निलेश लंके हुशार आहे, त्याला माहिती आहे माझ्यासाठी कोण काय करतं आणि कोण नाही करतंय. निलेश लंकेकडे नक्कीच खबर असणार आहे की कोणी माझ्यासाठी मदत केली. आणि म्हणून उमेदवार भेटला पाहिजे अशी अपेक्षा धरू नका. लोकसभेचा मतदारसंघ आपला दक्षिणेचा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे आणि म्हणून या मतदारसंघात लंकेंना वेळ द्या. आपल्या कार्यकर्त्यांनीच वेळ त्याचा घेणं योग्य नाही. तरुण मित्रांनी आजपासून कामाला लागलं पाहिजे, एवढंच सांगेल. शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही तालुक्यातले दक्षिण लोकसभा मतदारसंघातले आपल्याला बरोबर घेऊन ही निवडणूक करायची आहे. लग्न आमच्या घरी आहे. जर आमच्याकडनं कमी जास्त झालं तर सांभाळून घ्या. आपण सगळे एकत्र आहोत. मानपान आपण सगळे थोडं कमी जास्त झालं, मागं पुढं झालं तर मागं पुढं झाल्यावर आम्हाला सांभाळून घ्या. कारण आज आपल्याला गरज आहे ती महाविकास आघाडीची ताकद आपल्याला पुढे न्यायची आहे. ही एवढी भावना मी व्यक्त करतो. आणि निलेश लंकेनं या तालुक्यातनं मी आणि प्राजक्त दादा आम्ही या ठिकाणी 100% निश्चितपणानं मतात टक्के दिल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द निलेश लंकेंना आदरणीय पाटील साहेबांना देतो. बाकी काही बोलणार नाही. बाकीचे भाषण आपण मैदानात करू, त्यावेळेस बोलू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. यानंतर शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय गाडे सर यांना विनंती आहे. आदरणीय गाडे सरांना विनंती आहे, कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि आपल्यासाठी फार आदरणीय आहेत. गाडे सर हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 20 वर्ष झाले जिल्हा शिवसेना प्रमुख आहेत. त्यांच्या एवढा सिनियर माणूस अख्ख्या महाराष्ट्रात नाही. बाळासाहेब ठाकरेंपासून ते शिवसेना प्रमुख होते. हा, त्यामुळं ते चुकीचा उल्लेख झाला त्यांचा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी जास्त भाषण करणार नाही. या निमित्ताने एवढे सांगेल की आजच्या या कार्यक्रमाला समोर मी पाहतो जवळपास 90% कार्यकर्ते आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. मी तुम्हाला एकच विनंती करेल की आपण एक कानोसा घ्यायचा. मी गेल्या 15 दिवसापासून कानोसा घेतो. तुम्ही इथून गेल्यानंतर तुमच्या गावात 10 जणांना विचारायचं खासदार म्हणून तुम्हाला कोण पसंत आहे. 10 पैकी 8 ते 9 जण निलेश लंकेचं नाव सांगणार. हे दुसरा मुद्दा, आपण सर्वांनी जिथं जिथं आपल्याला भाषणाची संधी मिळेल त्या ठिकाणी महागाईच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. मोदी किती खोटं बोलतात, 10 वर्षात काय काय बोलले, प्रत्यक्षात काय काय आलं, याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. मतदाराला सांगितलं पाहिजे. पाटील साहेब ज्यावेळेस 2014ला चारही पक्ष वेगवेगळे लढले, काँग्रेस वेगळी लढली,
राष्ट्रवादी वेगळी लढली, शिवसेना वेगळी लढली, भाजप वेगळा लढला. त्यावेळेस दक्षिणेत जवळपास 3.5 ते 4.25 लाख मतं शिवसेनेला होते. आज ते सर्व मतं निलेश लंके यांना पडणार. त्याच्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तुमच्या फोनची वाट पाहणार नाही, तुमच्या आदेशाची वाट पाहणार नाही. आम्ही कामाला लागलेलो आहोत. आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की उल्लेख केला ढाकणे साहेबांनी, सर्वसामान्य कुटुंबातला निलेश आहे, मोठी यंत्रणा नाही. आपण अपेक्षा धराल की उमेदवाराचा फोन आला नाही, उमेदवाराचा निरोप आला नाही. प्रत्येक पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने आपणच उमेदवार आहोत, आपणच निलेश लंकेचा प्रतिनिधी आहोत. कोणताही मान पान फोनची अपेक्षा धरू नका. आपल्याला 48 मतदारसंघापैकी पाटील साहेब आम्ही तुम्हाला शब्द देतो, सर्वात जास्त लीडने निलेश लंके या ठिकाणी निवडून येते. आणि सर्वात महत्वाची बाब आमच्या या दक्षिण मतदारसंघातली सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. शिवाजी कर्डिले ज्या उमेदवाराच्या मागे असतात तो उमेदवार पडतो. हा इतिहास आहे. आणि आम्ही जाहीर सांगतो गेल्या 2-3 वर्षापासून पाटील साहेब की शिवाजी कर्डिलेला आम्ही कधीच आमदार होऊ देणार नाही. म्हणून प्राजक्त दादा तुम्ही शांत नका राहू, थोडा आणखीन आक्रमक व्हा. तुम्हाला पुन्हा आम्हाला विधानसभेत पाठवायचं. या निमित्तानं जास्त बोलत नाही. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की सर्वसामान्य कुटुंबातला, आणि ढाकणे साहेब तुम्ही म्हणले की आम्ही राष्ट्रवादी, आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार, पण निलेश हे आमचा आहे, शिवसेनेचा आहे. आणि म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, कानोडे साहेब, काँग्रेस या दक्षिणेमध्ये एक जीवाने एकत्र येऊन आपल्या सर्वांना पाटील साहेब माहिती आहे की 15 वर्षापूर्वी नगर तालुक्यामध्ये खासदार दादा पाटील शेळके आणि आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली बीजेपीच्या विरोधात गेल्या 15-20 वर्षापासून. त्याच्यामुळं पाटील साहेब तुम्ही जो निर्णय घेतला, उद्धव साहेब तुम्ही, तो आमच्या नगर तालुक्याचा खरा आदर्श आहे. आणि म्हणून नगर दक्षिणेमध्ये सर्व पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की एक सर्वसामान्य कुटुंबातला आपल्याला खासदार करायचा. याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय कानाडे साहेबांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे मित्र आणि माझे विधानसभेतील सहकारी निलेशजी लंके साहेबांच्या जनसंवाद यात्रेसाठी इथे उपस्थित राज्याचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आमदार प्राजक्तदादा तनपुरे, माजी आमदार आमचे मित्र दरेकर साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप काका ढाकणे, आमच्या काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयंतराव वाघ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र प्राध्यापक गाडे सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भावांनो आणि भगिनींनो, भावी आमदार निलेशजी लंके साहेबांच्या जनसंवाद यात्रेला भावी खासदार
लंके साहेबांच्या या जनसंवाद यात्रेला या अत्यंत पावन आणि पवित्र अशा ठिकाणावरून प्रारंभ होतो आहे. काल सायंकाळी आमचे नेते माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचा फोन आला आणि साहेबांनी सांगितलं की एका महत्वाच्या बैठकीसाठी मला बाहेर जावं लागतंय आणि निलेशजीच्या जनसंवाद यात्रेचा उद्या प्रारंभ होतोय, तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं आहे. आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं निलेश लंके साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रांनो मी आपल्या समोर उभा आहे. उद्याची जी लोकसभेची निवडणूक आपल्या या मतदारसंघाची 13 मेला होते आहे, ही सर्वसाधारण निवडणूक नाहीये. या देशानं अत्यंत कष्टानं प्रदीर्घ अर्ध अशा स्वातंत्र्य लढ्यानं प्राप्त केलेल्या लोकशाहीला घर घर लावून भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी त्यांच्या कुटील अशा संघाने जी काही लोकशाहीची दैना केली आणि जी हुकुमशाही ते आणू घातलेली आहे, त्या हुकुमशाहीच्या विरोधातली ही लढाई आहे. येथील सर्वसामान्य माणसाला, येथील श्रद्धाळू माणसांना वारंवार खोटं बोलून, वारंवार दिशाभूल करून, खोटे खोटे आश्वासनं देऊन सत्ता काबीज केली आणि आपल्या धनदांडग्या मित्रांचं मागील 10 वर्षापासून जे कोटकल्याण या लोकांनी केलंय आणि त्या माध्यमातून या देशातील सर्व लोकशाहीवादी संस्था, सर्व स्वायत्त संस्था, सर्व यंत्रणा ताब्यात घेऊन लोकशाहीचा चौथा खांब असणारी आमची माध्यमं सुद्धा त्यांच्या भांडवलदार मित्रांच्या मार्फत विकत घेऊन जी मुस्कटदाबी केलेली आहे, त्या मुस्कटदाबीच्या विरोधातली ही निवडणूक आहे. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल, आपल्या प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख टाकले जातील. येथील कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पन्न डबल केलं जाईल, त्यांच्या शेतीमालाला भाव दिला जाईल. दरवर्षी 2-2 कोटी युवकांना रोजगार दिला जाईल. माता भगिनींना नारी शक्त म्हणत त्यांचं कल्याण केलं जाईल. अशा खोट्या खोट्या घोषणा या लोकांनी दिल्या आणि अखंडपणे सत्ता ताब्यात आल्यानंतर पुन्हा एकदा तेच जुमले माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतामध्ये तुमच्या आमच्यावर सतत सतत त्याचा मारा चालू आहे. इथे महागाई भरमसाठ वाटली, इथे आमचे तरुण बेरोजगारीने एवढे हैराण आहेत, त्यातले अनेक जण आत्महत्या करतायत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर थांबल्या नाहीत, परंतु त्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे. जेव्हा केव्हा कष्टाने घामाने पिकवलेला माल बाजारात येतो, त्या प्रत्येक वेळेस त्याला बाजार मूल्य न मिळता कापूस आला त्याचा भाव कमी होतो, सोयाबीन आलं त्याचा भाव कमी होतो, कांदा आला त्याचा भाव कमी होतो. एका बाजूला शेतकऱ्यांची लाखो रुपयाने लूट केली जाते आणि ही खोटारडी लोक 2000 दमड्या त्याला शेतकरी सन्मान म्हणून देऊन त्याची लूट सदैव चालूच ठेवतात. मित्रांनो, हा खोटारडेपणा आणि या खोटारडेपणाला आपला सर्वसामान्य निष्पाप माणूस बळी पडल्याने उन्मत्त झालेली भाजपाची सत्ता उलथून टाकण्यासाठीची उद्याची निवडणूक आहे. मित्रांनो, एक गोष्ट सांगितली पाहिजे. उत्तरेतला एक उत्तम शायर आहे, त्याची एक उत्तम गझल मला आठवते, मी सारी ऐकणार नाही, पण राहत इंदोरीने असं म्हटलंय की झूठो ने झूठो से कहा सच बोलो. मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना बघून त्यांनी लिहिलं होतं, झूठो ने झूठो से कहा सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है सच बोलो. पैसे सरकारचे आणि यात्रा यांच्या, पैसे सरकारचे आणि शासन गरिबाच्या दारी यांचं. मला वाटतं हे गमतीदार आहे. इंदोरी शाहत इंदोरी म्हणतात
झूठों ने झूठों से कहा सच बोलो। घर में झूठों की मंडी सजी है, घर में झूठों की मंडी सजी है और दरवाजे पर लिखा है सच बोलो। मला त्या राहत इंदुरीला सॅल्यूट करावा असा वाटतो। शेवटी त्यांनी आमच्या श्रद्धाळू माणसांना विचारून एक शेवटचा शेर त्यांचा पेश करतो। ते म्हटले होते, गंगा मैया गंगा मैया पानी में जो डूबे सभी अपने थे। गंगा मैया पानी में जो डूबे सभी अपने थे, नाव में छेद किसने किया सच बोलो। मित्रांनो, तुमच्या आमच्या सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या माणसांनी फक्त इथले धनदांडगे पोचले, ज्यांनी हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला, न खाऊंगा न खाने दूंगा म्हणणारे मोदी साहेब, त्यांना मांडीवर घेऊन पाळण्यामध्ये घालून जोजावताना आपण पाहिले। यांच्या एवढी खोटारडी माणसं कुठेही नाहीत। मी निलेश भैयांना विधानमंडळामध्ये त्यांच्या पारनेर तालुक्यातले प्रश्न मांडताना पोट तिडकीनं बोलताना पाहिलेला आहे। निलेश भैयाने त्यांच्या कौशल्याने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारामध्ये काय पायपीट केली हा त्यांचा सहकारी म्हणून मी अनुभवलेला आहे। मित्रांनो, निलेश भैयांची लढाई केवळ त्यांची नाहीये, ही लढाई एका गरीब तुमच्या माझ्या घरातल्या भावाची एका राजपुत्राच्या विरोधातली लढाई आहे। ही लढाई लोकशाहीची, त्या दहशतवादी आणि हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई आहे। म्हणून तुम्हाला मला सर्वांना निलेश भाई यांच्या पाठीमागे त्यांच्या घरातला माणूस म्हणून उभा राहायचा आहे। काँग्रेस पक्ष आपल्या सर्व ताकदीनिशी निलेश भाई यांना विजयी करण्यासाठी रात्रंदिन कष्ट करेल एवढा शब्द देतो। सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। यानंतर आमदार प्राजक्तदादा बोलतील। मी मध्ये आलोय, कृपया माझी सूचना गंभीरपणाने ऐका। आदरणीय पाटील साहेबांना कुठल्या परिस्थितीत 1:30 वाजता इथं निघून जायचे, कारण महत्वाची बैठक मुंबईला आहे, त्यांना मेसेज आहे लवकर निघा म्हणून। निवडणुकीची धामधुमी आपण समजू शकता। मी गंभीरपणाने विनंती आपल्याशी करतो की पाटील साहेब आणि मी एवढीच एक गाडी इथून निघल। लंके साहेबांचं भाषण हे शांततेने होईल। ही सगळे प्रमुख कार्यकर्ते इथं आहेत, म्हणून उमेदवार म्हणून त्यांचं सगळं शांततेने ऐका। उमेदवाराला काही सूचनाही सांगायच्या असतात, म्हणून कृपया कोणीही जागेवरून उठू नका, हे पुन्हा एकदा विनंती करतो। ज्यांनी फराळाचं केलं असेल ते ठीक आहे, ज्यांचं राहिलं असेल त्यांनी समोर फराळाची व्यवस्था आहे, फराळही नंतर करा। सन्माननीय तनपुरे साहेब। आजच्या आपल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या सुरुवात करण्याकरता या ठिकाणी मुद्दामून उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, मी वेळेचा आत्ता काकांनी उल्लेख केला, सर्व व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो। सर्वच आपण या ठिकाणी मान्यवर व्यासपीठ आहात आणि या ठिकाणी आमचे मित्र निलेश लंके साहेबांना भावी त्या ठिकाणी खासदार करण्याकरता म्हणून अत्यंत प्रेमाने उपस्थित राहिलेले सर्व पाथर्डी, शेवगाव आणि राहुरी पाथर्डी जिल्ह्यातले सगळे नगर दक्षिण मतदारसंघातले सर्व या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते। आता कानडे साहेबांनी देशाच्या पातळीवरती भारतीय जनता पक्ष कसा काम करतो, कसा अडवणूक करतो याचा खुलासा केलाय। मात्र मला जास्त वेळ घ्यायचा नाही, काही स्थानिक मुद्दे भारतीय जनता पक्षाचे शेतकरी विरोधी काही मुद्दे ते इथं आपल्या लक्षात आणून द्यायचे। काल परवा टीव्ही रात्रीचा YouTube चॅनल बघत असताना मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ना सध्या, काय कळत नाही सध्या कोण उपमुख्यमंत्री काय, देवेंद्र भाऊंनी एक काहीतरी उद्धव साहेबाला बोलले की बाबा ते कुठला सिनेमा बघून या
सिनेमा बघायला जावा, सावरकरांचा सिनेमा बघा असा उपदेश मला वाटतं फडणवीस साहेबांनी केला. फडणवीस साहेब, आम्हाला हे सिनेमे बघण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, आम्हाला आमचे काय प्रश्न आहेत. तुम्ही या ठिकाणी विषय सगळे डायव्हर्ट करता, पण आमच्या नगर दक्षिण मधल्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत आणि तिकडं तुमचं कसं दुर्लक्ष झालेलं आहे. मित्रांनो, इथं जयंत पाटील साहेब आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्याला विशेषतः या पाथर्डी तालुक्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल तो पाण्याचा प्रश्न. आणि आदरणीय जयंत पाटील साहेब हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये इरिगेशन खात्याचे, पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. आपल्या या पाथर्डी तालुक्याला, विशेषतः माझ्या मतदारसंघातल्या बहुतांश गावांना वरदान ठरणारं वांबोरी चारी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मला सांगावंसं वाटतं की जे 600-700 MCFT काहीतरी पाणी आमच्या वाट्याचं, वांबोरी चारीच्या वाट्याचं पाणी आहे, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये कुठलं लाईट बिलाची कधी आम्हाला अडचण आली नाही. अक्षरशः हजार MCFT पाणी वांबोरी चारीचं आपण घेतलेलं आहे. सर, तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला, तुम्ही खासदार साहेबांबरोबर थोडा माझाही प्रचार करून टाकला. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते सांगायचे, पूर्वी ते सांगायचे का राहुरीचा माणूस आमदार झाला तर इकडे पाणी येऊ देणार नाही, असा प्रचार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सरांचे पाहुणे त्या ठिकाणी करायचे. पण आकडेवारीनुसार सांगतो, आकडेवारीनुसार या वांबोरी चारीला पाणी मागच्या 10 वर्षात त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार जेव्हा इथं होता, जेवढं पाणी 10 वर्षामध्ये आलं त्यांच्याही काळामध्ये धरण 2-4दा ओव्हरफ्लो झालं होतं. 10 वर्षाची आकडेवारी काढा, तेवढं पाणी आपण 3 वर्षामध्ये वांबोरी चारीला सोडायचं आपण त्या ठिकाणी एक काम केलेलं आहे. आणि मी तर या भागाचा आमदार होतो, पण महाविकास आघाडीचं शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार वरती होतं म्हणून खरं मला हे शक्य झालं. आदरणीय जयंत पाटील साहेब पाटबंधारे मंत्री होते, आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा विचार करणारं सरकार या राज्यामध्ये होतं. जरी कोरोना असेल, काय असेल, तरी देखील सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी बाजू लावून धरली. कधीही देखील वांबोरी चारीचं लाईट बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन महाविकास आघाडी सरकारमध्ये कट झालं नाही. पण मात्र जसं आमचं सरकार गेलं, काही जण तिकडे पळाले सुरतेला मुजरा करायला तिकडं, आणि जसं हे सरकार बदललं, मागच्या वर्षी बिल भरलं नाही म्हणून वांबोरी चारी बंद झाली. मी औरंगाबाद संभाजीनगरच्या आपल्या अधिकारी तिथं ईडी म्हणजे ते ईडी नाही, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून ईडी आहेत, नाही ते ईडी म्हटल्यावर आता लोकांना वेगळंच वाटतं. त्यांना मी फोन केला, म्हणलं हे कनेक्शन बंद पडलंय, सरकार पैसे देत असतं, काही ते पैसे पटकन पाठवा म्हणलं. ते म्हणले काही ना काही पैसे शेतकऱ्याला पण भरावे लागतील, सरकार बदलल्यानंतरची गोष्ट आहे. मी लोकांना आवाहन केलं, लोक म्हणायचे आधी पाणी उद्या मग भरतो. शेवटी सर खिशातनं 1.5 लाख रुपये भरले. त्यांना सांगितलं, म्हटलं हे असे पैसे भरले आता सोडा, आणि मग त्यांनी त्या ठिकाणी चारी चालू केली. आणि दुर्दैवानं या वर्षी जेव्हा पाण्याची सर्वात जास्त गरज होती, या शेतकरी विरोधी सरकारनं हे सांगतात ना, पिक्चर बघा हे बघा, अरे इकडे बघा ना आमच्याकडे फडणवीस साहेब, जेव्हा सर्वात जास्त पाण्याची यावर्षी गरज असताना लाईटचं कनेक्शन तोडलं. अरे दुष्काळ जाहीर करता, दुष्काळ सदृश तालुका आहे, पण मात्र वांबोरी चारीचं कनेक्शन तोडलं. मी पुन्हा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरना फोन केला, ते म्हणले नाही नाही काहीतरी पैसे भरावे लागतील. मी म्हणलं आता जास्त वेळ घालवायला नको, आपण पुन्हा खिशातनं पैसे भरले. पण तरी देखील ते म्हणले नाही माझ्याकडे आलेच नाही, मला रिपोर्टच नाही. अक्षरशः 10-15 दिवस पैसे भरून देखील वाया गेले. आणि दुर्दैवानं नंतर आमचा 14 TMCचा फुटवॉल खाली गेला. काही भागाला, इकडच्या वरच्या भागाला थोडंसं पाणी कमी मिळालं. पण मात्र आपलं सरकार असताना, शेतकऱ्याचा विचार करणारं सरकार राज्यामध्ये असताना मात्र कधी पाणी कमी पडू दिलं नाही. हे देवेंद्र फडणवीस साहेब आता सध्या पाटबंधारे मंत्री आहेत. तसंच आमच्या राहुरी तालुक्यात मध्ये देखील निळवंडे धरणाच्या कालव्याची कामं
सर्वात जास्त निधी महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर दिलेला आहे, पण मात्र उद्घाटनाला मात्र वेगळेच लोक आले, तो भाग वेगळा. खरं देवेंद्र फडणवीस साहेब पाटबंधारे मंत्री आहेत, ऊर्जा मंत्री पण आहेत, ज्या खात्याचा मी राज्यमंत्री होतो. अरे आम्हाला पिक्चर बघवण्यापेक्षा इथं दिवसा वीज द्या शेतकऱ्याला. माझ्या मतदारसंघामध्ये इथंच बाजूला तिसगावच्या पलीकडे बाजूला शिरापूर म्हणून गाव आहे. शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याकरता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये म्हणजे मतदारसंघात 4-5 ठिकाणी झाले, पण त्यातल्या जवळचा इथं शिरापूरचा उल्लेख करतो. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जवळपास आता आकडा मला आठवत नाही, कोट्यवधी रुपये मंजूर केले. त्या सबस्टेशनच्या बाजूला सौर ऊर्जा निर्मितीचा प्लॅन्ट बसवण्याकरता, की जेणेकरून आमच्या शिरापूर करडवाडीच्या भागातल्या शेतकऱ्याला, आसपासच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली असती. असे 4 प्रकल्प मतदारसंघामध्ये मी सुरू केले, कारण शेतकऱ्याला रात्री अपरात्री शेतात जावं लागू नये हा विचार त्या पाठीमागे होता. पण देवेंद्र फडणवीस साहेब जे आम्हाला पिक्चर बघा म्हणतात, त्यांचं लक्ष वेधू इच्छितो. सरकार गेलं, त्या 4 पैकी फक्त 1 प्रकल्प कसा कसा बाबुळगाव तालुका राहुरी इथला पूर्ण झाला. आज त्या लोकांना दिवसा वीज आहे, पण बाकीचे सगळे प्रकल्प बंद पडलेत. काय तुमच्याकडे शेतकऱ्याचा विचार आहे? 3 प्रकल्प अक्षरशः धूळ काय. कोणी इथं बघा, शिरापूरला कंपाऊंड बिंपाऊंड गेलं, जमिनीची लेवल घ्या, पण पुढे काहीच नाही. अशा पद्धतीनं, कारण त्यांना आता काय जरा महत्वाची कामं आहेत. आपल्याला पाणी मिळावं, आपल्याला दिवसा वीज मिळावी, याच्यापेक्षा महत्वाची कामं आहेत त्यांच्याकडे. त्यांना ईडी लावायला लागते, ईडीच्या ऑफिसमध्ये फोन करावा लागतो, त्यांना सरकार फोडावी लागतात, त्यांना आमदार सांभाळावे लागतात. त्यामुळे या शेतकऱ्याच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. आणि म्हणून खरं माझं आपल्याला आव्हान आहे की शेतकऱ्याचं विचार करणारं सरकार महाविकास आघाडीचं होतं. आज राज्यामध्ये नाही आणि देशामध्ये देखील नाही. काय आपल्या दुधाच्या कांद्याची अवस्था आहे. खरं दुधाचे दर पडले. महाविकास आघाडीचं सरकार आपलं असताना जवळपास 38-40 रुपयापर्यंत दर गेले होते. एकदा मला आठवतंय, असेच आमचं सरकार असताना दर कमी व्हायला लागले. मंत्रिमंडळामध्ये ठराव केला की लगेच शासनाने दूध खरेदी करावी. शासनानं, महाविकास आघाडी सरकारच्या शासनानं दूध खरेदी चालू केली आणि भाव त्या ठिकाणी टिकवले. आता मात्र काय, ते कानाला टॅग मारा, फॉर्म भरा, त्याची क्वालिटी एवढी पाहिजे, 8-3 मला वाटतं काहीतरी 3-5-8-3 पाहिजे. म्हणजे अक्षरशः खेळ त्या ठिकाणी शेतकऱ्याचा या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लावलेला आहे. अधिक आपला वेळ घेणार नाही, साहेबालाही बोलायचंय. आणि म्हणून शेतकऱ्याचा विचार करणारा खासदार निलेश लंके साहेबांच्या रूपानं दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायचा आहे. या खासदारांनी शेतकऱ्यांच्या बद्दल, दुधाचे भाव पडले, कांद्याची निर्यात बंदी बद्दल एकदा तरी बोलले का संसदेमध्ये? आणि म्हणून आपला आवाज, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये पोहोचवण्याकरता आपल्याला निलेश लंके साहेबाला त्या ठिकाणी भरघोस मतांनी दिल्लीला पाठवायचंय. आमच्या बिबट्या मगाशी त्यांना बोललो त्या दिवशी, आमच्याकडे बिबटे, त्याच्यावरही काहीतरी सरकारनं धोरण घ्यावं. आता वाघच आला म्हणलं बिबटे पळून जाणार आहेत. अधिक या जरा मुद्दे भरपूर आहेत, पण साहेबांनाही बोलायचं. मी जास्त आपला वेळ या ठिकाणी घेणार नाही. पण मात्र बऱ्याचदा नगर दक्षिण मतदारसंघामध्ये सांगितलं तर बाहेरच्या तालुक्यामध्ये किंवा राहुरीचं काय, काही लोकांना वाटतं की राहुरी आमचं होम ग्राउंड आहे, अशी काय जहागीर कुणाची काय नसते विषय काय. राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये 100% तुतारी खूप जोरामध्ये वाजणार आहे, याची तुम्हाला या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार म्हणून या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो. खरं बोलायला आता भरपूर मुद्दे आहेत, पण आपल्याला मला इशारा पण आलेला आहे, त्यामुळे साहेबांना जायचंय. आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करतो की लंके साहेबांना मोठ्या मताधिक्यानं आपण दिल्लीला पाठवा आणि आपल्या शेतकऱ्यांचे विचार तिथं दिल्लीच्या संसदेत मांडण्याची संधी द्या. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी विनंती करतो सर्व प्रमुख मान्यवर, त्यात आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब आणि सर्व मंचावरील मान्यवर यांनी या ठिकाणी नारळ अर्पण करायचं ठरवलेलं आहे. फोडण्याऐवजी अर्पण करायचं ठरवलेलं आहे. 9 नारळ या ठिकाणी अर्पण केले जातील. ही नवनाथांची भूमी आहे, त्यामुळे 9 नारळ अर्पण करायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. हॅलो,
हॅलो. लोकनेते आमदार निलेश लंके साहेबांना विधानसभेत सुद्धा लोकांनी मदत दिली होती. पाटील साहेब बोलणार आहेत. आज सोमवार असल्यामुळं वारकरी संप्रदायाची आपण प्रथा पाळतो. या ठिकाणी नारळ वाहिलेले आहेत आणि आता फक्त आमदार निलेश लंकेंना लोकांनी मदत दिलेली आहे तेवढे चेक पाटील साहेबांनी घ्यावेत आणि भाषण सुरू करावं. चेक द्या, चेकचा उल्लेख करू नका. एकच मिनिट. ते नंतर मी गेल्यावर वाचून दाखव. नाही, वाचून नाही. आमच्या मोठदेवी गडावरील सर्व महिला मंडळांनी मिळून लंके साहेबांना 1,51,000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. फक्त प्राथमिक त्या महिला मंडळ आमचं लंके साहेबांना ओवाळून तो चेक पाटील साहेबांना स्वाधीन करतील. वर या वहिनी, सर्व वर या. पंकजी मगर युवासेना शहर प्रमुख 51,000 रुपये. अनिलजी रांधवणे उद्योजक 1,00,000 रुपये. अमोल गवळी सरपंच जऊखेडा 1,00,000 रुपये. मोठादेवी गड दुकानदार महिला सर्व संघटना अमोल गारुडकर 30 गाव 21,000 रुपये. अर्जुनजी दाईतडक महादेव दहीफळ मोहन दहीफळ सचिन आव्हाड 1,11,000 रुपये. मित्रमंडळ रफिक भैया उपजिल्हा प्रमुख आणि लोकनियुक्त सरपंच करंदी त्यांनी कोरा चेक दिलेला आहे. आमदार साहेबांनी टाकाऊ ती रक्कम त्यांनी सांगितलेली आहे. हरीश जायभाई शेवगाव यांनी 2,00,000 रुपये चेक हा पुणे येथील कार्यक्रमात दिला होता. हा चेक सर्वांची नावे पुकारली जातील, पण हा आमच्या महिला मंडळ मोठदेवी गड यांच्या वतीने 1,11,000 रुपयाचा लंके साहेबांना लोकसभा लढवण्यासाठी आमची एक छोटीशी मदत. आपले सर्वांचे लाडके नेते आणि येणाऱ्या लोकसभेत जे आपले उमेदवार होणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माननीय आमदार निलेश लंकेजी, आमदार लहूजी कानडेजी, आमदार प्राजक्त तनपुरेजी, आमचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, जिल्ह्याचे आमचे निरीक्षक प्रभारी अंकुश काकडे, आमचे ज्येष्ठ नेते बीड जिल्ह्यातील दरेकर नाना, काँग्रेस आहे पक्षाचे जयंतराव वाघ, शिवसेनेचे शशिकांत गाडेसाहेब, राजेंद्र दळवी साहेब, काँग्रेस पक्षाचे झुंजार नेते किरण काळे, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आणि मगासपासून सगळ्यातच पुढाकार ज्यांनी घेतला ते आमचे सहकारी प्रताप काका ढाकणे, या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या आमच्या महिलांच्या अध्यक्षा योगिताताई राजळे, रत्नमालाताई उदमले, या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व आमचे मौलाना साहेब पण आलेले आहेत श्रीरामपूरहून, सगळेच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना मोठा देवीचा आशीर्वाद घेऊन आज आपल्या लाडक्या निलेश लंकेंच्या या यात्रेला सुरुवात करण्याचा आज आपण निर्णय केलेला आहे. स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा आज शुभारंभ होतोय. अजून अर्ज भरायचा आहे, त्यानंतर प्रचार सुरू होणार आहे. पण तुमच्यातला उत्साह एवढा प्रचंड आहे की आजच निवडणुकीचा निकाल लागलाय असं मला वाटायला लागलं. लोकांनी एखादं नेतृत्व खांद्यावर घेतलं आणि लोकांनीच ठरवलं तर जगातली कुठलीही शक्ती
तो निर्णय थांबवू शकत नाही, म्हणून तो निर्णय आजच झालाय असं मी म्हणेन. निलेश लंके हे आपल्या सर्वांच्यातलं नेतृत्व आहे. नगर दक्षिणचं आहे, स्थानिक आहे, फिरतं राहणार आहे, तुमच्या घरादारापर्यंत पोहोचून तुमची सेवा करण्याचा पिंड त्यांनी 5 वर्ष त्यांच्या मतदारसंघात घालून दिलेला आहे. एक आदर्श त्यांनी तयार केलेला आहे की लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे. कोरोनाच्या काळातली सेवेचा मी उल्लेख करत नाही. प्रचंड सेवा महाराष्ट्रात दुसऱ्या कुणी केली नाही, ती निलेश लंकेंच्याकडून त्यावेळी झालेली आहे. आज आपण अशा नेतृत्वाला पुढे करतोय कारण या मतदारसंघातले अनेक प्रश्न सुटलेले नाही. या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला आपले प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांना शेतीमालाचे प्रश्न सोडवण्यासाठी, पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, विविध जाती धर्मात पसरलेल्या आमच्या छोट्या छोट्या समाजातल्या आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी निलेश लंके दिल्लीत आवाज उठवेल, जो मागच्या 5 वर्षात उठला नाही. म्हणून निलेश लंकेंच्या मागे आज आपण ताठपणाने उभं आहोत. मला खात्री आहे, मी मागच्या 5 वर्ष निलेश लंकेंना विधानसभेत बघितलेलं आहे. सामान्य गोरगरिबांचे प्रश्न पोटतिडकीनं मांडण्याची कला त्यांच्यात आहे. ते प्रश्न मांडायचे असतील तर त्या माणसापर्यंत पोचावं लागतं आणि ती कला सामान्य माणसात मिसळण्याची निलेश लंकेंच्या सारखी दुसऱ्या कुणात आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, सोनिया गांधीजी आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या आघाडीच्या वतीने निलेश लंकेंना उमेदवारी देण्याचा निर्णय केलेला आहे. तुम्हा सर्वांच्यावर हा विश्वास आम्हा सगळ्यांचा आहे की तुम्ही निलेश लंकेंच्यासाठी अथक मेहनत कराल, प्रयत्नाची पराकाष्ठा कराल, या जिल्ह्यातले प्रश्न घेऊन लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न तुम्ही सगळे कराल आणि या जिल्ह्यातल्या जनतेला, नगर दक्षिणच्या सामान्य माणसाला हा विश्वास द्याल की तुमचे प्रश्न सोडवायचे असतील, या नगर दक्षिणमध्ये आमूलाग्र बदल करायचा असेल, सर्व घटकांना न्याय द्यायचा असेल तर निलेश लंकेच देऊ शकतील. आणि आपला स्वतःचा, आपल्या भागातला, आपल्या मतदारसंघातला उमेदवार यंदा निवडून देऊ, म्हणजे आपले प्रश्न सोडवायला लांब कुठं जायची गरज नाही. देशातले प्रश्न अनंत आहेत. मगाशी माझ्या आधी प्रताप ढाकणेंनी, आमच्या लहुजी कानडे साहेबांनी, आमच्या शशिकांत गाडे साहेबांनी हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. त्या मुद्द्याची मी पुनरावृत्ती करणार नाही. काही लोक मधल्या काळामध्ये कामासाठी आम्ही निघालोय सांगतात, पण कामासाठी जात असताना तिथं लाचारी स्वीकारणे योग्य नाही. कामं तर होतच असतात, कुठलंही सरकार असलं तरी कामं होतात, कामं व्हायची थांबत नाहीत. पण कोणत्या विचाराच्या मागे राहून आपण कामं करतोय याला देखील तेवढंच महत्व आहे. राजकारणामध्ये विचार महत्वाचा असतो, राजकारणामध्ये आचार देखील महत्वाचा असतो. आणि म्हणून महाराष्ट्रात आज शरद पवार साहेबांच्या मागे, उद्धवजींच्या मागे ठामपणाने महाराष्ट्र आज उभा आहे. महाराष्ट्रातला सुशिक्षित, बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर सगळ्यांना अशी आशा आहे की या महाराष्ट्राला खऱ्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं नेतृत्व देऊ शकतील तर ते उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाची गरज महाराष्ट्राला आहे आणि ती निश्चितपणाने भरून काढण्याचं काम आपण करायचं. तुमच्यापर्यंत म्हणजे मतदारांपर्यंत मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये प्रचंड प्रचार चालू आहे. टीव्ही चालू केला तर त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही आणि म्हणून आता लोक टीव्ही बंद करायला लागलेले. एखादी जाहिरात आचारसंहितेच्या आधी सुरू झाली तर जाहिरातीला लागून जाहिरात. आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी टीव्हीचे सिरियल बघायला बसायच्या संध्याकाळी आणि डोक्याला हात लावून बसायच्या, मिनिटा मिनिटाला जाहिरात.
हजारो कोटी रुपये जाहिरातीवर पक्ष जो खर्च करतो त्यांची मिळकत काय असेल याचा जरा विचार करा. इलेक्ट्रॉल बॉन्ड निघाले, कायदा केला, चेकने बॉन्ड द्या, चेकने बॉन्ड घ्या आणि ते पैसे आमच्याकडे द्या, म्हणजे चेकनेच पैसे आम्हाला द्या. थोडक्यात गुप्त ठेवलं. कोर्टात लोक गेली, कोर्टाने निकाल दिला, जाहीर करा. जाहीर ज्या बँकेकडे हे सगळं होतं त्या स्टेट बँक ऑफ इंडिया पण म्हणायला लागली 4 महिने लागेल. सुप्रीम कोर्ट म्हटलं 2 दिवसात 24-48 तासात जाहीर करा. बऱ्या बोलाने जाहीर केल्यावर असं लक्षात आलं की निम्म्यापेक्षा जास्त पैसे भारतीय जनता पक्षाला आहे. बरं, ज्यांनी दिले त्यांच्यावर ईडी आली आहे, त्यांच्यावर आयटी आली आणि मग घाबरून बेट्यांनी सगळ्यांनी पैसे नेऊन दिले, त्यावेळी त्यांची सुटका झाली. हा उघड भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार कसा असतो याचा नवा व्यवस्था आणि नवी फॉर्म्युला किंवा नवी सिस्टीम घालण्याचा प्रयत्न या देशात मागच्या 5 वर्षात झाला. एका बाजूला न खाने दूंगा न खाऊंगा आणि दुसऱ्या बाजूला जो भी है वो मैं ही खाऊंगा अशी आता नवी जाहिरात सुरुवात करायला त्यांनी हरकत नाही. टीव्हीवर जाहिराती चालू आहेत. 75 वर्ष काँग्रेसनं काय नाही केलं हे सांगायचा प्रयत्न आहे. अरे तुम्ही 10 वर्ष आहे, तुम्ही काय केलं सांगा, तुमची जाहिरात करा. काँग्रेसने 1948 साली काय केलं, 49 साली केले काय, 60 साली काय केलं, ते सगळं केलं म्हणून आज इथं भारत आहे. आता तुम्ही 10 वर्षात काय केलं याचा जरा तरी अभ्यास करा. तुम्ही काय केलं? तुम्ही देशाची अधोगती केली. सर्व क्षेत्रात देशाचं अधपतन झालं. मुठभर व्यक्ती श्रीमंत झाल्या आणि या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या पदरी निराशा आली, दारिद्र्य आलं. या देशामध्ये युनायटेड नेशन्स रिपोर्टने, ILOने एक रिपोर्ट जाहीर केलाय. त्याने सांगितलं या देशातला सुशिक्षित बेरोजगार जो आहे त्याच्यात 66% युवक आहेत. या देशातला 4 कोटी युवक घरात बसून आहेत, त्याला काही काम मिळत नाहीये. या देशातले PhD झालेले लोक, डॉक्टरेट झालेली लोक शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज भरतात आणि रांगा देऊन आपला इंटरव्ह्यू देत बसतात. ही या देशातली परिस्थिती आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये आज 125 देशात या देशाचा नंबर काय? 111. मला भारतीय जनता पक्ष उत्तर देईल का की ग्लोबल इंडेक्स मध्ये, हंगर इंडेक्स मध्ये आमचा नंबर 125 देशात 111च का? काय कारण झालं की या देशाला 100च्या पहिल्या 100च्या हात तुम्हाला आणता आलं नाही? 10 वर्षात तुमचे हात कुणी धरलेले? याला उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. उत्तर काय असेल? 60 वर्षात तुम्ही काय केलं? अरे 10 वर्षाचा हिशेब मागतोय. मागच्या 60 वर्षाच्या 10 वर्षाचा मनमोहन सिंगांचा हिशेब देखील आम्ही देऊ शकतो. भारत निर्माण नावाची व्यवस्था मनमोहन सिंगांनी आणली म्हणून महाराष्ट्रात आणि खेड्यापाड्यामध्ये भारत निर्माणच्या हातात घरं झाली, रस्ते झाले, नळ पाणी पुरवठ्याच्या योजना तेव्हा त्याला गती मिळाली. आणि म्हणून आम्ही काय केलं हे नक्की सांगू, पण 10 वर्षात तुम्ही काय केलं हे जरा सांगा. काय तुमची कर्तबगारी? कोरोनाच्या काळात 50 लाख पेक्षा जास्त लोक या देशातली मृत्युमुखी पडली, ही तुमची कर्तबगारी आहे. या देशामध्ये थाळ्या मारण्याचं काम केलं. थाळ्या, अरे सायंटिफिक विचार जग कुठं गेलंय आणि तुम्ही थाळ्या पिटायला सांगता देशातल्या जनतेला? तेही आम्ही केलं. तुम्ही म्हणाल ते आम्ही केलं राव, पण 50 लाखापेक्षा जास्त लोक गेली वर. हे या देशातल्या सामान्य लोकांना आज लक्षात आहे का नाही माहित नाही. 2 कोटी रोजगार देणार होता, त्याचा पत्ता नाही. बेरोजगाराचा दर 17-18 मध्ये सर्वोच्च होता, हे तुम्ही देशातल्या जनतेला सांगितलंय का? 100 मुलं शिकली तर आजही 40 पोरं कुठल्याही कामाला लागत नाहीत. स्किल इंडियाची माहिती घेतली तर 50% मुलं जी शिकलेली आहेत त्यांना काही स्किलच नाही, असं मी नाही, केंद्र सरकार म्हणतंय. आणि आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपल्यापेक्षा मित्रांनो बांगलादेश पुढे गेलाय. तुमची जरा अभ्यास करा. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये बांगलादेशनेही भारताला मागे टाकलंय. असं कधी विश्वास वाटला होता का? पण 10 वर्षात यांची कर्तबगारी ही आहे. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की चित्र भीषण आहे. टीव्हीवर दिसतं ते चांगली बाजू दिसते, दुसरी बाजू तुम्ही आम्ही भोगतोय.
आज इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे गावात किती बेकार पोरं फिरतायत. प्रत्येकाला माहिती आहे आपली पोरं गावागावी भटकतायत, शहरात जातायत, नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करतायत, पण नवी गुंतवणूक नाही म्हणून बेकार असणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. उत्तर प्रदेशमध्ये परवा पोलीस भरती झाली. पोलीस भरतीमध्ये लाखो तरुणांनी अर्ज केले. फॉर्म भरल्यावर रेल्वे स्टेशनवर आली. रेल्वे स्टेशन एवढं फुल झालं की प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारला काय करायचं सुचेना. वेगळ्या बसेस लावल्या युपी मध्ये आणि ती मुलं बाहेर काढायचं काम केलं. आणि ज्या दिवशी परीक्षा झाली त्यावेळी एवढी रेल्वे स्टेशन भरलं. रेल्वे स्टेशन भरून गेल्यावर परीक्षा झाली, पोरं खुश झाली, आता म्हटली आता आपण पास होतोय. दुसऱ्या दिवशी पेपर फुटला म्हणून उत्तर प्रदेशात सरकारने पेपरच रद्द केला. ह्यांच्या काळात काय तर पेपर फुटी, यांच्या काळात काय तर प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्यावर दबाव आणायचा आणि लोकांच्याकडून एक्स्टॉर्शन करायचं. ही पद्धत महाराष्ट्रात आणि देशात आज सुरू झालेली आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी थोडंसं डोळसून मतदारांच्या पर्यंत जा. मतदारांच्या पर्यंत जाऊन सांगा की आपण खऱ्या अर्थाने थोडीशी माहिती घ्या की खरंच देशाची आर्थिक सामाजिक परिस्थिती काय. आम्ही म्हणतोय जातनिहाय जनगणना करा. का भारतीय जनता पक्ष जातनिहाय जनगणना करत नाही? ओबीसीना न्याय द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना, या देशातल्या लहान लहान जातींना न्याय द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना महत्वाची आहे. का भारतीय जनता पक्षाचं धाडस होत नाही? आणि म्हणून या सगळ्या प्रश्नात तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे लक्ष घाला. 100% आपला उमेदवार विजयी होणार आहे यात माझ्या मनात शंका नाही. आज हा जिल्हा हा निलेश लंके साहेब अहमदनगर जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जिल्हा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना तरुण वयामध्ये आपले पती गमावावे लागले. दुर्दैवाने त्यांना परिस्थिती आल्यावर त्यांनी राज्यकारभार हातात घेतला. अनेक आक्रमणं त्यांच्या राज्यावरची त्यांनी परतावून लावली. एकदा पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा आणि दौलतीचा लोभ सुटला. त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी 50,000ची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली. अहिल्यादेवी होळकर यांना हे कळताना त्यांना कळाल्या अहिल्यादेवी होळकरांनी त्यांना एक खलिता पाठवला. पेशवा रघुनाथराव इंदोरवर चाल करून येत आहेत कळल्यावर अहिल्यादेवींनी एक खलिता पाठवला, पत्र पाठवलं. त्यात त्या म्हणतात, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात. आमच्याकडील फितुरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी. दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू आहे. आता आपली गाठ रणांगणातच पडेल. माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईल, पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असं समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. ही नगर जिल्ह्याची परंपरा आहे. त्या परंपरेचे तुम्ही पाईक आहात. आणि म्हणून सगळ्यांच्या चढाया होतील तुमच्यावर, पेशव्यांच्याही चढाया होतील, पण तुम्ही चिंता करू नका. अहिल्यादेवी होळकरांचे उद्गार लक्षात ठेवा. हे स्फुल्लंग, हे वीरत्वाचं लक्षण, हे दिल्लीच्या समोर झुकायचं नाही, हे तत्व घेऊन आपली बाजू आज लढाई करते. त्याच स्फूर्ती आहे, त्यांचीच स्फूर्ती आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून दिल्ली समोर झुकायचं नाही हा शरद पवार साहेबांचा बाणा आहे, उद्धवजींचा बाणा आहे. आणि महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी पुन्हा एकदा ही लढाई चालू केलेली आहे. आमच्यातले अनेक सरदार गेलेले आहेत, मला माहिती आहे. पण सरदार तिकडे जाऊन 4थ्या, 5व्या, 6व्या, 10व्या रांगेत उभे राहत आहेत, याचं आम्हाला दुःख आहे. सरदारांना पहिल्या रांगेत बसून देत नाहीत.
सरदार आता मला किती देता हे विचारायला जातात. दिल्लीला जाऊन नमस्कार करतात. दिल्ली बाहेर ताटकळत ठेवते. आमचे सातारचे छत्रपती 4 दिवस दिल्लीत राहिले पण भेट नाही मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांची काय परंपरा आहे? दुसऱ्या रांगेत उभं केलं तर दरबार सोडून छत्रपती शिवाजी महाराज परत निघून आले. आणि 4 दिवस महाराष्ट्राला स्वाभिमानाचा बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दिलेलं आहे. आणि ती परंपरा घेऊन मित्रांनो आपण सगळ्यांनी लढायचंय. सगळ्या गोष्टी इथं होणार आहेत. पाऊस पडेल. हा, तुमच्या माझ्या नगर दक्षिणच्या सगळ्या सामान्य जनतेवर माझा विश्वास आहे. तुम्ही मतांचा पाऊस पडून त्या पावसाला उत्तर द्या. या जिल्ह्याची सतसत विवेक बुद्धी या निमित्तानं जाग्यावर आहे. आणि अशा चुकीच्या पद्धतीच्या मागं न लागता आम्ही सगळे निलेश लंकेच्या मागं आहोत हे दाखवण्याचं काम करा. प्रचार आहे, अनेक वेळा आपण येऊ त्यावेळी अधिकच बोलू. मला थोडंसं माझी पंचायत झालेली आहे मुंबईत, एक बैठक 3 बैठक आहेत त्यामुळे मला जायचंय. पण निलेश लंकेंना या अतिशय मंगल दिवशी त्यांच्या यात्रेच्या सुरुवातीला मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष यांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पवार साहेबही येतील, अनेक दिग्गजांच्या सभा होतील आणि मला खात्री आहे की हा गड 100% राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल. आज आपल्या सगळ्यांचा एवढा विश्वास आपल्यावर व्यक्त करतो. आणि शिवसैनिक आलेले आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत, राष्ट्रवादीचे आले आहेत, पण आपचे देखील कार्यकर्ते आलेले आहेत. आणि आपचा खराटा आहे तो पण मगाशी मी बघितला. पण या सगळ्यांच्या चिन्हात इकडे नाही, तुम्ही नाही, मागचे आमचे, हे आपलं चिन्ह हे आहे. वर धर की नुसती स्टाईल कर, वाजू नकोस, नुसती स्टाईल कर, नुसती धर तू. हे आपली तुतारी, हे आपलं चिन्ह आहे, हे चिन्ह आहे. आणि घराघरात जाऊन सांगा की घड्याळ नाही, तुतारी आपलं चिन्ह आहे. आणि आपलं चिन्ह घड्याळ आहे असा ज्यांचं चिन्ह घड्याळ आहे त्यांच्या खाली लिहायचंय हे घड्याळ न्यायप्रविष्ट आहे. आपल्या तुतारीला खाली असं लिहायची काही जबाबदारी गरज नाही. हे सगळ्या महाराष्ट्राला कळलंय तुतारी कुठं आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांना पवार साहेबांनी जाऊन तुतारी वाहिली, ती ही आपली माणसाने वाजवलेली तुतारी, हे चिन्ह हे सगळ्या जिल्ह्याभर फिरवा एवढीच विनंती करतो. दक्षिण नगरच्या बरोबर उत्तर नगरची देखील निवडणूक आहे आणि त्या उत्तर नगरचे आपले उमेदवार भाऊसाहेब वागचोरे यांना देखील तेवढ्याच ताकदीनं निवडून देण्याचं काम आपण सगळे करा. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. मी एकटाच जातो, तुम्ही कुणी येऊ नका, मला कुणी सोडायला येऊ नका, माझा मी एकटा जातो, वेळ कमी आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. कोणी जागेवरून हलू नका. यानंतर श्री अर्जुन तुकाराम खेडकर, बाबुळगाव कर्जत येथील रिटायर शिक्षक यांनी स्वतःची पेन्शन सर्वांना 4,255 रुपये ही आमदार निलेशजी लंके साहेबांना या ठिकाणी भेट दिलेली आहे. सर्वांना विनंती आहे का आपले सर्वांचे लाडके लोकनेते निलेशजी लंके साहेब यांचं भाषण होणार आहे. भाषण झाल्यानंतर इथं ते 2 तास थांबणार आहेत. तरी सर्वांना विनंती आहे कुणीही आपली जागा सोडू नका. सर्वजण लंके साहेबांचा विचार आहे का. आदरणीय लंके साहेबांचा या ठिकाणी मी निलेश लंके साहेब आणि राजेंद्र तात्या फाळके यांना विनंती करतो. पांडुरंग कासोळे ग्रामपंचायत सदस्य भालगाव यांचा या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे, त्यांचा प्रवेश आपण करून घ्यावा अशी मी विनंती करतो. लवकर यावर आपण चला. आणि यानंतर लगेच
आपल्याला प्रवेश आहे तेवढाच होईल. सर्वांना विनंती आहे की लंके साहेबांचं भाषण होऊ द्या. या ठिकाणी खेडकर सर म्हणून आहेत कर्जतचे. त्यांनी निलेश लंके साहेबांना निवडणूक खर्चासाठी 42,000 रुपये आपल्या सेवानिवृत्ती पेन्शन मधून दिलेले आहेत. ते लक्षात घ्या. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं, शिवाय रोख कॅश दिली लगेच. धन्यवाद खेडकर साहेब. यानंतर लंके साहेब. आज या ठिकाणी स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने ज्यांनी या ठिकाणी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या शुभ हस्ती यात्रेचा शुभारंभ झाला असे आपले सर्वांचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दर्शवली असे पाथर्डी नगर आणि राऊरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार प्राजक्तदादा तनपुरे, श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहुजी कानडे साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अंकुश अण्णा काकडे आणि व्यासपीठावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष गाडे सर, राजेंद्र दळवी, नगर शहराचे प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर, अशोकरावजी बाबर, शिवसेनेचे उपनेते साजन भैया, सत्तारभाई तांबुळे, शौकतभाई तांबुळे, नगर शहराचे माजी महापौर अभिषेक भैया कलमकर, काँग्रेसचे नेते वापारे साहेब, लोटके सर, शिर्के साहेब, सर्वच आता सगळ्याच मान्यवर, आता मी सगळ्यांचे नाव घेऊ शकतो पण आता सगळेच व्यासपीठावरील आमच्या महिला जिल्हाध्यक्षा राजळेताई, महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, आमचे आपचे सुद्धा नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गाडे सरांनी मगाशीच सांगितलं का निलेश लंके हे शिवसेनेचेच होते, त्यामुळे माझ्या उमेदवारीचा सगळ्यात जास्त आनंद शिवसैनिकांना जास्त झालेला आहे. आता ज्यावेळेस महाविकास आघाडीची बैठक झाली, सगळ्यात इतका उत्साह महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होता. आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुठे गेले काय, सर्वच म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींना त्या दिवशी आपण जी महाविकास आघाडीची बैठक घेतली त्या बैठकीचा एक आनंद वाटत होता. आणि आपण निवडणुकीला सामोरं जायच्या आधी आपण आपल्या मतदारसंघातील प्रश्न जाणून घेतले पाहिजे, आपल्या मतदारसंघातल्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे. आणि त्या अडचणी जाणून घेण्यासाठी, त्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण आपल्या आराध्य दैवत आपलं माता मोठा देवीला नतमस्तक होऊन आपल्या या यात्रेचा आज शुभारंभ केलेला आहे. ही यात्रा 16 दिवस चालणार आहे आणि या 16 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त गावामध्ये जाऊन त्या गावातल्या, त्या परिसरातल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या ठिकाणच्या समस्या काय, त्या ठिकाणी रस्त्याच्या प्रश्न काय, त्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी काय, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न काय, बेरोजगारीच्या काय प्रश्न, हे सगळे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण ही जनसंवाद यात्रा, स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ मोठा देवीच्या या परिसरामधून केलेले आहे. आणि देवी मातेला जर दर्शन घेऊन आपण आपली ही स्वारी सुरू केल्यानंतर ही स्वारी डायरेक्ट आता दिल्लीतच जाऊन थांबत असते.
हे काय आता हे थांबत नसतं, हे जगन्नाथ का रथ आहे. या जगन्नाथाच्या रथाला कुणी आता खांदा देईन, पुढे गेल्यावर कुणी खांदा देईन, पण ह्या काय रथ काय थांबत नसतो. ही थांबणारी गोष्ट नाही. आणि मी सुद्धा बऱ्याच निवडणुका पाहिल्या, पण या निवडणुकीमध्ये मला एक वेगळं चित्र जाणवलं. कारण ही जनतेने निवडणूक हातात घेतल्याने वाटते मला. म्हणजे मला काल परवा आम्ही शेवगाव भागामध्ये होतो, काही तरुण सहकारी मला भेटले, संतोषराव, आणि त्यांनी सांगितलं आता तुम्ही जरी म्हणले ना मतं नका देऊ तरी आम्ही तुम्हालाच मतं देणार आहे. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली. पण आपण निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर, आपण निवडून आल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघातल्या सर्व आपल्याला प्रश्नांची जाणीव पाहिजे. आपल्या भागातील वेगवेगळ्या भागातील अडचणी माहिती पाहिजे. नाही तर पाहिलं असून तुम्ही बऱ्याच वेळा उमेदवार निवडून आल्यानंतर डायरेक्ट 5 वर्षांनीच फिरकात्या डाळगुळ वाटायला. म्हणजे साखर वाटप केली, कुणी काय डाळ वाटप केली, म्हणजे डायरेक्ट 5 वर्षांनी. पण ती सुद्धा साखर वाटपाला सुद्धा माझं श्रेय देण्यात आला. मी नसतो ना ती साखर नसती, हे भेटलेच नसे महाशय तुम्हाला. जर आपल्याला त्या मतदारसंघातील प्रश्न माहीत असले, मग आपल्याकडे एक डाटा तयार असतो. आपण प्रश्नपत्रिका तयार असल्यानंतर, उत्तर पत्रिका तयार असल्यानंतर आपल्याला माहिती असते पाथर्डी भागात गेल्यानंतर कुठल्या गावात कुठली अडचण आहे, कर्जत जामखेडला गेल्यानंतर कुठली अडचण आहे, श्रीगोंदा भागात गेल्यानंतर कुठली अडचण आहे. या अडचणी जर आपल्याकडे सगळा एक संग्रह असला तर पुढल्या 5 वर्षामध्ये आपण निवडून आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, लोकांच्या अडचणी काय आहे, ह्या डोळ्यात खालून घातल्या पाहिजे आणि त्या अडचणीची नोट पाहिजे. म्हणून आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन ही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येकाचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी केला मोठा देवीचं दर्शन घेऊन, आणि त्याचा समारोप नगरच्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन आपण त्याचा समारोप करणार आहे. तो समारोपाचा कार्यक्रम आपले सर्वांचे युवा नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याचा समारोप करणार आहे. नंतरच्या 17 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत एक फॉर्म भरण्याचा कालावधी आणि नंतरचा निवडणुकीचा धामधुमीचा कालावधी असणार आहे. पण या 16 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त गावात जाऊन भेटी घेण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या भागामध्ये मला सुद्धा बऱ्याच पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही निवडणुकीला कसं सामोरं जाणार. मी सांगितलं निवडणुकीला सामोरं जात असताना हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातल्या भागातील वेगवेगळ्या अडचणी आहेत. आपला भाग जवळजवळ 70-75% भाग आपला दुष्काळी भाग म्हणून आपल्या मतदारसंघाकडे पाहिलं जातं. नगर दक्षिण मतदारसंघाकडे एक 15-20% हा भाग पिण्याच्या पाण्याच्या ओलिताखाली असणारा भाग आहे. मग 75% जर भाग दुष्काळी आहे, मग त्या भागातल्या अडचणी काय, तर सगळ्यात महत्वाची अडचण आहे ती म्हणजे बेरोजगारी. जर आपण बेरोजगारी मात करू शकलो, तर माझ्या बेरोजगार तरुणांना जर आपण रोजगार देऊ शकलो, तर ते कुटुंबाला त्या ठिकाणी एक आधार देण्याचं काम आपण भविष्य काळात करणार आहे. माझा तर एक निर्धार आहे, मी बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो. आता बऱ्याच वेळा लोक दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करतात, माहिती आहे ना तुम्हाला. कामं आपण मंजूर करायचे, नारळ त्यांनी फोडायचे. सगळ्यात जास्त अनुभव कुठे गेले की आमदार साहेब, हे दोघांना पण अनुभव विचारा. माझ्याकडे सुद्धा आता यांनी सबस्टेशन मंजूर केले, दुसऱ्यात नारळ फोडून जातात. अरे काय घेणं नाही देणं नाही, त्यांचं काही पत्र नाही. म्हणजे आपण जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो. भविष्य काळात तुम्ही जर मला संधी दिली ना, प्रत्येक तालुक्यात MIDC उभी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. प्रत्येक तालुक्यात MIDC, ही बेरोजगारी कमी झाली पाहिजे. या माझ्या बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे. मागच्या कालखंडामध्ये पाहिलं असेल, एका बाजूने विकासाच्या गप्पा मारायच्या आणि महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला घेऊन जाण्याचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा अनेक योजना आहे. आमच्या नगर भागामध्ये साखळाई म्हणून योजना आहे. ती योजना निवडणूक आल्यानंतर मतं मागायची आणि परत 5 वर्ष त्या योजनेकडे पाहायचं नाही. त्यावेळेस तिथं सन्माननीय साहेबांनी सांगितलं होतं मोठ्या, की साखळाईचं पाणी आणलं नाही तर मी मतदान मागायला सुद्धा येणार नाही. आता उलट साखळाई भागातल्या 30-35 गावातल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि तुम्ही तर सांगितलं होतं पाणी आणतो.
इकडं आमच्या शेवगाव भागात गेल्यानंतर सांगितलं होतं की ताजनापूरचं पाणी आम्हाला आणू. त्या भागात त्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं, त्या परिसरातल्या घोषणा दिल्या, आश्वासनं दिले, परत आम्हाला पाहायलाच मिळाले नाही म्हणले. म्हणजे आमच्या घोसपुरी भागात MIDC आणू, घोसपुरी भागात MIDC आणू, खरवंडीला पाणी आणू, इतक्या मोठमोठ्याला गप्पा मारल्या. लोकांना वाटलं आईला खरं काहीतरी करीन बुवा. पण 5 वर्ष तुम्हाला बघायला सुद्धा मिळाले नाही. तुम्ही पाहिलं असेल तुमचा नगर पाथर्डी रस्ता, तर इतकी रस्त्याची दुरावस्था होती. 450 लोक मृत्युमुखी पडले, बरोबर आहे ना. माझ्या बरोबर उपोषणाला बरोबर शिवशंकर दादा होते, हरिहर होते, किसनराव होते, रफिक भाई हे सगळे होते, प्रताप काका हे सगळे उपोषणाला होते. प्राजक्त दादा पण नंतर उपोषणात सहभागी झाले. 450 लोकांचा बळी गेला. आणि त्यांना या भागा यायचं म्हणलं तर हेलिकॉप्टरने येत होते, हेलिकॉप्टरने फिरले. अरे त्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही उपोषणाला बसलो. त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. कलेक्टरला सांगितलं, आम्ही कलेक्टरच्या दारात उपोषणाला बसलो असताना सांगितलं की अजिबात उपोषणाकडे जायचं नाही. पण आम्ही पण हट्टी आहेत, आम्ही जे ठरवलं तेच करतो. आम्ही सांगितलं नाही, आम्हाला माहित नाही, आम्ही उठणार नाही. रस्त्याचं काम सुरू झाल्याशिवाय उठणार नाही. प्रत्येक त्या रस्त्याचं काम सुरू झालं आणि आपण ते उठलो. आणि आज रस्ता जो चांगला आहे, नंतर त्याचं श्रेय घेण्याचा पण प्रयत्न केला. मी मोठा देवीच्या देवदर्शनाला आलो, इथं बोर्ड लागले होते का रस्त्याचा, म्हणजे यांच्या माध्यमातून रस्ता झाला. म्हणजे फक्त खोटे आश्वासने द्यायचे. तुम्ही काहीतरी सांगितलं हेलिकॉप्टरनी. नवरात्राला आपण माता मोठा देवीच्या देवदर्शनाचं ट्रिपचं आयोजन केलं. म्हणलं नाही आपल्याला मोठ्या देवीला जायचं, आले हेलिकॉप्टर घेऊन आणि हे उलटच हेलिकॉप्टर फिरलं डाव्या बाजूने. म्हणलं यांना आताच उतारती कळा लागली, आताच लागली म्हणलं. देवीला पण खावा शिवसेना, बरोबर आहे ना. मुळे हे देवीला सुद्धा मान्य नाही. अरे या ना तुम्ही नतमस्तक व्हा, देवीच्या दारात नतमस्तक व्हा. 4 पावलं पायी चाला, बिगर चप्पलचे पायी चाला. तुम्हाला देवी पावल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर देवीच्या दारात जर तुमची जर जागिरी दारीत दाखवित असेल तर देवीला माहित आहे ना. आपण तर सच्चा भक्त आहे. आपण दर्शन घेतलं ना, आता दिल्ली डायरेक्ट. आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो, काय काळजी करू नका. मी एकमेव असा आमदार आहे, मला काय हे दोघं येड्यात काढतात. ती म्हणते किती लोक आणतो अधिवेशनाच्या काळात, 200-400 लोक दरवर्षी घेऊन जातो मी. डायरेक्ट लॉबीत बसतो आणि लॉबीत बसलो खालून फोटो काढतो. त्याचा फोटो व्हायरल झाला का तो पण खुश. तसं तुम्हाला डायरेक्ट संसद दाखवली का कोणी? हा, कोणी दाखवली? धाकणे साहेबांनी दिल्ली दाखवली तुम्हाला. आता डायरेक्ट मी तर सगळा लोंढाच घेऊन जातो दिल्लीला. म्हणजे सगळ्या लोकांना आपण काय करतो याची जाणीव झाली पाहिजे. सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यानंतर जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघातल्या अडचणी जाणून घेऊन मदत करण्याचं काम केलं. व्यक्तिगत स्वरूपात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, कोविडच्या कालखंडामध्ये काही लोकांनी जाहिरातबाजी केली. काही जणांनी सांगितलं की आम्ही रेमडेसिवीर आणतो. अरे कोणाला रेमडेसिवीर दिले? 4 लोकांना फक्त, तुमच्या बगल बच्चांना रेमडेसिवीर दिले, बाकी लोकांना तर विकत रेमडेसिवीर वाटले. पण निलेश लंकेने रेमडेसिवीर आपल्या कोविडच्या कालखंडामध्ये त्या कोविडच्या रुग्णामध्ये झोपलो आम्ही. 24 तास त्या लोकात राहिलो आणि 33,000 लोकांना उपचार देऊ शकलो. 33,000 लोकांना 33,000 लोकांना जीवदान दिलं. आणि त्या कोविड सेंटरची सुद्धा चौकशी लावण्याचं काम या सन्माननीय महाशयांनी केलं. म्हणजे मी तर सांगितलो, तुम्ही तुमच्या राजकारणाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही चांगले कामं किती केले सांगा. तुम्ही जे केले ते फक्त याला त्रास द्या. या कार्यकर्त्याचं क्रेशर सेल झालं पाहिजे, या कार्यकर्त्याच्या गाड्या पकडा, या कार्यकर्त्याचा व्यवसाय कसा बंद होईल हे पहा. तुमच्यात पाथर्डी शेवगाव या भागामधील एका सरपंचाने फक्त त्या शेतकऱ्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. अरे सांगितलं की तुम्ही ती डाळ गुळ वाटण्यापेक्षा शेतीच्या मालाला बाजारभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करा. दुसऱ्या दिवशी त्या गावाच्या सरपंचाच्या त्या दारात शाळेचं काम चालू होतं आणि त्या शाळेच्या वाळू पडली होती म्हणून 16 लाख रुपयाचा दंड केला. 16 लाख रुपये. त्या प्रांताला फोन केला मी, मते नावाच्या प्रांताला, म्हणलं प्रांत साहेब एक असं काय केलं तुम्ही? शाळेचं काम चालू आहे, सरपंचाचा काय दोष आहे? त्यांना तुम्ही समजून घ्या ना साहेब, लय दबाव.
आमच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला. ज्यावेळेस हे साखर डाळ गुळ वाटायला गेले त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला, साहेब हे वाटण्यापेक्षा 35 रुपयाची डाळ वाटण्यापेक्षा आमच्या कांद्याच्या पिकाला बाजारभाव वाढला पाहिजे, दुधासाठी काहीतरी करा. शितोळे नावाच्या शेतकऱ्याला, त्या शितोळे नावाच्या शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी वनीकरण विभागाचे अधिकारी पाठवले आणि सांगितलं तुझं शेततळ अतिक्रमणात आहे, उद्याच्या उद्या अतिक्रमण काढलं पाहिजे, शेततळ काढून टाकलं पाहिजे. त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या मुलांनी विचारलं का आम्हाला नोटीस द्या ना साहेब. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नोटीस बिटीस नाही. त्याला वाटलं आता आपल्याला कोणाचा आधार. अधिवेशन चालू होतं आमचं 6 दिवसाचं अधिवेशन. मला फोन आले, बरेच मिस कॉल पडले होते. मला रे कोणाचे जास्त फोन पडले त्याला पहिलं प्राधान्य माझ्याकडे फोन उचलला. मला रे 8 मिस कॉल कोणाचे पडले, काय अडचणी ते कार्यकर्ता बघा रे. त्याला फोन केला तेव्हा म्हणला मी श्रीगोंद्याहून बोलतोय, माझ्या वडिलांनी प्रश्न विचारला म्हणून आमच्याकडे वनीकरणाच्या विभागा अधिकाऱ्यांनी दमबाजी केली आणि सांगितलं उद्या शेततळ काढून टाका. म्हणलं नोटीस, त्यांना नोटीस बिटीस काय नाही. त्या शेतकऱ्याला म्हणलं उद्या आहे माझ्याकडं. त्या अधिकाऱ्याला फोन केला, म्हणलं का तुम्ही शेततळ काढायला सांगू राहिले त्याला. ते नाही ना ते अतिक्रमणात ते. म्हणलं मग नोटीस बिटीस काय पद्धत आहे का नाही. तर नाही ते करावं लागेल. मी अधिकाऱ्याला सांगितलं जर शेततळ काढशील ना तर माझ्याशी गाठी, मी उद्या इथे येईन. आणि तुला लय अतिक्रमण काढायचं वेळच घाटाल तर 4-5 एकर काढ ना म्हणलं अतिक्रमण. अरे स्वतः काचच्या घरात राहायचं आणि दुसऱ्या दगड आणायचे, ही पद्धत या ठिकाणी चालू आहे. महानगरपालिकेची आमचे नगरसेवक बसलेले आहेत सगळे. महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर दबाव आणून 3.5-4 कोटी रुपयाची पट्टी माफ केली, बरोबर आहे की नाही. पाणीपट्टी 3.5-4 कोटी रुपयाची पट्टी माफ केली. म्हणजे फक्त आपल्या पोळीव कसं तूप ओढता. राजकारणामध्ये 2 वर्ग असतात मित्रांनो. एक वर्ग असतो की सत्तेतून संपत्ती, राजकारणातून सत्ता मिळवायची आणि सत्तेतून संपत्ती कमवायची, प्रतिष्ठा कमवायची. आणि लोकांना फक्त मोठ्या गप्पा गोष्टी मारायच्या आणि भूलभुलाया करायचा. राजकारणामध्ये एक दुसरा वर्ग असतो, त्या वर्गामध्ये आम्ही काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते. राजकारणातून सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य लोकांना कसा न्याय देता येईल, माझ्या गोरगरीब लोकांना कशी मदत करता येईल, माझ्या त्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नाला आपण त्या ठिकाणी प्रश्न सोडवणूक करता येईल, यासाठी सत्ताचा वापर करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलेलो आहे. मी तर कालही आमदार नव्हतो, आजही आमदार नाही, उद्या पण आमदार नसणार आहे. मी आजही कार्यकर्ता आहे, उद्या पण कार्यकर्ता असणार आहे, परवा पण कार्यकर्ता असणार आहे. नेहमी कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं जातं. आता तर एका कार्यकर्त्याने तर डायरेक्ट सांगितलं होती यांचा एक रेकॉर्डिंग कॉल दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. त्याचा तर इतका मला आता सुरू झालंय. सकाळीच आमच्या केडगावच्या एका नगरसेवकाने मला फोन केला. मी म्हणलं बोला विजयराव काय. ते म्हणलं काय नाही, आम्ही इथं मॉर्निंगचा ग्रुप एक, त्या ग्रुपच्या आमची पॉईंट लागली होती. तुझा साहेब फोन उचलितो का आमचा माणूस फोन उचलितो बघा. त्याच्या साहेबाचा तर फोन उचलायचा काय संबंध नाही, पीएच नाही फोन उचलित तर साहेबाचा काय विषय. मला फोन म्हणलं बोला काय विजयराव. ते म्हणलं काय नाही, मी 10,000 रुपयाचे पैन जिंकलो. म्हणलं बरं हो आता. म्हणजे एवढ्या लोकांना जर तुम्ही निवडून आल्यानंतर 5 वर्षामध्ये लोकांना त्या ठिकाणी भेटत नाही. कार्यकर्त्यांना शेवट सत्य, आपण ज्यावेळेस एखाद्या पदावर जातो लोकप्रतिनिधी म्हणून, त्या पदाचा अर्थ काय, तुम्ही जनतेचे सेवक असता आणि जनता ही राजा असती. तुम्हाला असं वाटतं की आम्ही पदावर आल्यानंतर आम्ही राजा आहे आणि जनता ही म्हणजे आमची प्रजा आहे. शेवट तुम्ही बसलेले राजा आहे, तुम्ही ठरवणार आहे आम्हाला कुठल्या जागेवर बसवायची. मग आज या ठिकाणी कुणी आमदार आहे, कुणी नगरसेवक आहे, कुणी महापौर आहे, कुणी सरपंच आहे, हे कुणी ठरवलं, तुम्ही ठरवलं म्हणून आम्ही पदावर आहे. उद्याची ही लोकसभेची निवडणूक आहे, नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक. तुम्ही ठरवणारे कोणाला दिल्लीला पाठवायचं. शेवट जनता महत्वाची. जनशक्तीच्या विरोधात ही निवडणूक, ही धनशक्तीच्या विरोधातली ही जनशक्तीची निवडणूक आहे. बऱ्याच वेळा आता सांगितलं जातं की आता लय मोठी यंत्रणा येणार आहे आणि मग आता काय सगळंच होणार आहे. मला बऱ्याच जणांचे फोन आले आता जरा निवडणूक जरा वातावरण सुरू होत तर काय म्हणू नको, जरा तिकडून येऊन द्या रसद. मी सांगतो तू पण घे निम्मे मला पण दे खर्चायला. म्हणजे रसद यंत्रणा, हे यंत्रणा सगळी भाडोत्री आहे, हे डब्या डुब्यावाले आहेत हे यंत्रणा. पण निलेश लंकेकडे यंत्रणा नाही, जीवाभावाचे लोक आहे माझ्याकडे, ही ताकद माझी महत्वाची.
मला जर एखाद्याने प्रश्न विचारला तू आयुष्यात काय कमवलं, मी सांगू शकतो मी आयुष्यात काय कमवलं मला माहित नाही. मी आयुष्यात जे कमवलं हे लाख मोलाचे माणसं ज्यांची किंमतच होऊ शकत नाही असे माणसं कमवण्यात त्या ठिकाणी कमवलेले आहे. त्यामुळं उद्याच्या भविष्यात निवडणुकीला सामोरं जात असताना या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपल्या राजकीय कारकिर्दीचा उपयोग करणार आहे. हे पद मिरवण्यासाठी नाही, हे पद सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी पदाचा वापर केला जाणार आहे. म्हणजे आज राज्याची परिस्थिती पाहिली, देशाची परिस्थिती पाहिली तर कधी कधी प्रश्न पडतो की अरे ही लोकशाही जिवंत राहीन का नाही, ही लोकशाही जिवंत राहीन का नाही असं वाटतंय. आज ही 2024ची निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी देशाच्या भविष्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. ही देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे, ही लोकशाही जिवंत ठेवण्याची निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांनी विचारपूर्वक प्रत्येकाची एक भावना पाहिजे, निलेश लंके उमेदवार नाही आम्ही सर्वजण उमेदवार आहे, हीच ज्यावेळेस प्रत्येकामध्ये भावना निर्माण होईल त्यावेळेस ही निवडणूक म्हणजे आपण इतक्यात सहजपणे ही निवडणूक जिंकू शकतो. निवडणुकीचा निकाल तर ठरलेला आहे, तुम्हाला मित्रांनो सांगतो. कुणी काही करू द्या, कम से कम 2 लाख लावू द्या, यंत्रणा लावून द्या. काय हिंडायचं कोणाला हिंडून द्या. हे प्यादे बदलू शकतात, प्यादे बुद्धिबळाच्या खेळातले प्यादे बदलू शकतात पण हे सैनिक बदलू शकत नाही, हे मला खात्री आणि विश्वास आहे. तुम्ही राजकारण कुणाला एखादा दबाव आणू शकता, तुझी चौकशी लावीन, तुला हे करीन ते करीन. माझ्या शेतकऱ्याची काय चौकशी लावणार आहे, माझ्या सर्वसामान्य लोकांची काय चौकशी लावणार आहे. शासकीय यंत्रणेचा दबाव टाकून तर इतक्या चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे, इतका गैरवापर चालू आहे. अरे काल परवा आमच्या भिंगार परिसरातील आमच्या एका युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला म्हणून दुसऱ्या दिवशी तडीपारीची नोटीस काढली. पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याच्या पास वाटप चालू असताना फक्त शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं. एक शिक्षक फक्त आमच्या विचाराचा शिक्षक असल्यामुळे त्या बाळासाहेब खिलारी नावाच्या शिक्षकाला निलंबित केलं. अकोल्याचे 2 शिक्षक एका चौकात फक्त या लोकसभेच्या निवडणुकीचं विश्लेषण करीत होते म्हणून त्या शिक्षकांना निलंबित केलं. इतका शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येकाला दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांना आता निरोप येऊ राहिलेले, बघा तुम्ही जर कुठे दिसले तर तुम्हाला निलंबित करू. काही आता सरपंचाला सांगितलंय तू फक्त गब्बस, तुझं काय असेल ते गप्प बसायचं, तुझं पॅकेज पोच होईल. अरे पॅकेज दबाव हे किती दिवस चालणार आहे. रावणाचा सुद्धा शेवट झालेला आहे, रावणाचा सुद्धा शेवट झालेला. तुम्ही कोण हो, तुम्ही तर मी तर म्हणतो राजकारणातलं एक ग निर्माण झाला ना, अहंकाराचा शेवट काय होतो, अहंकाराचा शेवट होत असतो. हे सगळ्यात महत्वाचे. या देवी मातेने सुद्धा राक्षसाचा संहार केलेला आहे. देवी मातेच्या रूपाने सुद्धा राक्षसाचा ज्या वेळेस या समाजामध्ये विकृती निर्माण होते त्याचा संहार करणारे कोणीतरी तयार होतं ना. त्याच पद्धतीने आपल्या या मतदारसंघामध्ये राजकारणाचा सत्तेचा गैरवापर करण्याचं काम या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी केलं जात आहे. आपल्याला सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून आजच आपण जनसंवाद यात्रेला सुरुवात करत आहे. मी 2019ला विधानसभेच्या त्यांनी परमिशन लगेच दिलं, पण काल आपण पत्र दिल्यानंतर सांगितलं नाही गाड्या आरटीओ कडे चेक करायला पाठवा. मग आरटीओ झालं, मग ते डिपार्टमेंट व्हेरीफाय करीन. अरे तुम्हाला काय ताकद लावायची चुकीच्या पद्धतीने लावा. तुमचं फक्त 13 तारखेपर्यंत चालणार आहे दुकान आहे, ते दुकान तुमचं बंदच पडत असतं. आणि प्रत्येक तालुक्यात त्यांना 4-6 डापडेवाले ठेवलेले आहेत, त्या डापडेवाल्यांनीच वाजवायचं. ते म्हणून नाही मग पहिलीला हरत नाही. तू या साहेबाला फोन लाव, मी माझ्या माणसाला फोन लावतो, नाही फोन उचलला तर अर्धा तासात रिटर्न नाही फोन आला नाही मी तुझ्या तंबूत दाखवलो तर नाही तू माझ्या तंबूत दाखवलो. अरे हे फक्त लोकांना राजकारणातून फक्त आपल्या प्रतिष्ठेसाठी लोकांना त्या ठिकाणी दबाव तंत्राखाली ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. त्यामुळे या जिल्ह्याला मी सांगू इच्छितो
मोकळा श्वास घेतला पाहिजे. कोणाला कोणत्या पद्धतीने, कोणाला कोणत्या विचाराने राजकारण करायचं असेल त्यांना राजकारण करू द्या. प्रत्येक तालुक्यामध्ये ढवळाढवळ करायची, प्रत्येक तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर करण्याचं या मतदारसंघामध्ये काम चालू आहे. नातेवाईकांना भेटलं पाहिजे, आपल्या संबंधित लोकांना भेटलं पाहिजे, आपल्या परिचयाचे लोक असू संबंधित लोकांना भेटून आपल्या प्रवाहात कसं दाखल करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. गाडे सरांनी मग सांगितलं निलेश लंकेंचा फोन येऊ नाही येऊ आपण कामाला लागलं पाहिजे. बऱ्याच वेळा मी सुद्धा एक नवीन उमेदवार आहे, माझ्याकडून एखाद्याला फोन नाही झाला, एखाद्याची संपर्क न साधला तर त्यांनी नाराज न होता आपण ठीक आहे बुवा समजून घेतलं पाहिजे. ही उमेदवार ही निवडणूक ही समजून उमजून घेण्याची निवडणूक आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची निवडणूक आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे असू, बाळासाहेबजी थोरात असू, या सुसंस्कृत नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांनी म्हणजे आजच आपल्या या मोठा देवीच्या पायथ्याला सर्वांनी खुणगाड बांधली पाहिजे. आम्ही आपल्याकडं 4 तारखेला या मोठा देवीच्या दर्शनाला गुलालच घेऊन येऊ ही सर्वांनी त्या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी कमी कालावधीत इतक्या बहुसंख्य संख्येने सर्वजण उपस्थित आहे. त्यामुळे सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपण जी जनसंवाद यात्रा काढलेली आहे त्या यात्रेचा आजचा हा पहिला दिवस, उद्या दुसऱ्या दिवशी आपण ही यात्रा माणिकदौंडी मंदिरासमोरून त्या यात्रेला सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी या यात्रेचा दुपारी 1 वाजता शेवगाव शहरामध्ये त्याचा मुक्काम केदारेश्वर कारखाना. दुसऱ्या दिवशी 3 तारखेला रात्रीचं भोजन आणि मुक्काम परत त्या केदारेश्वर कारखान्यावरचे. 4 तारखेला ही यात्रा आपली आमरापूरपासून सुरुवात होईल. दुपारी ढोर जरगाव, रात्री अशोक मंगल कार्यालय पाथर्डी. 4 तारखेला 5 तारखेला ही यात्रा तिसगावमधून सुरुवात होऊन रात्री वांबोरी त्या ठिकाणी त्या यात्रा होणार आहे अशी. नंतर 6 तारखेला 12 गाव नांदूरला मुक्कामी असन. 7 तारखेला आपण बोरटेकमधून त्या यात्रेला सुरुवात होणार आहे. तर कानडगाव या ठिकाणी सातरळ कानडगावला त्याचा मुक्काम त्या यात्रेचा आहे. अशी हे यात्रेचा सर्वांना प्रोग्राम त्या ठिकाणी दिला जाईल. सर्वांनी यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग. आणि आजचा ही उद्यापासून सुरुवात ही यात्रा होणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. या ठिकाणी लंके साहेबांना विनंती करतो की 2 नियुक्तीपत्र आपल्याला द्यायचे आहेत. बाळासाहेब बाबासाहेब कर्डिले, आलनवाडी तालुका पाथर्डी, अध्यक्ष पाथर्डी तालुका राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती. आणि दुसरे धनंजय सुभाष कर्डिले, आलनवाडी तालुका पाथर्डी यांना विनंती आपण स्टेजवर यावं. लंके साहेबांच्या हस्ते नियुक्तीपत्र या ठिकाणी देण्यात येतील. जर कोणाला इथं घड्याळ सापडला असेल तर कृपया इथं या ठिकाणी जय मल्हारी